ग तुझं टपोर डोल जसं कोल्याचं झालं, माझं काळीज भोळ त्यात मासोली झालं, माझ्या पिरतीचा सुटलाय तुफान वारा वारा वारा. रणगदाऊस भलताच तोरा, जार गुमान साळसुद चोरा. रणगदाऊस भलताच तोरा, जार गुमान साळसुद चोरा. तुझ्या नजराच्या जादूला अशी मी भुलणार नाही. गो संगतीनं माझा तू येशील काय, नाही. संगतीनं माझा तू येशील काय. आर संगतीनं तुझ्या मी येणार. हाय संगतीनं तुझ्या मी येणार. हाय तुझ्या पिरतीची राणी मी होणार. हाय गो संगतीनं आर संगतीनं गो संगतीनं आर संगतीनं जोई संगतीनं रोया माझा संगतीनं. माझा तू येशील हाय वा 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 वा, क्या बात आहे, क्या बात आहे. थँक्यू. सो तुम्हाला सगळ्यांना कळलंच असेल, आपण बघतोय दिल के करीब अगं आणि आहो. आणि आजचे आपले गेस्ट कोण आहेत, म्हणजे आजचे आपले अगं आणि आहो कोण आहेत हे सुद्धा तुम्हाला कळलं असेल. तर चला थेट स्वागत करूया रोहित आणि जुईलीचं. नमस्कार आणि वेलकम टू दिल के करीब. थँक्यू. थँक्यू सो मच इथे आल्याबद्दल. थँक्यू. फायनली आपण भेटलो आणि फायनली आपण हे शूट करतोय. आय एम सो हॅपी आणि फार फार मजा आली. आम्ही खूप 2-3 एपिसोड आम्हाला जसा जसा वेळ मिळाला तसे तसे आम्ही बघितले. त्यामुळे वी नो द ड्रिल, वी आर प्रिपेअर्ड फॉर इट. सो त्यामुळे मज्जा येणार आहे, धमाल येणार आहे. सो मी तुम्हाला आता सांगत नाही की मी तुमचं स्वागत भरपूर गिफ्ट देऊन करणार आहे. ते माहिती आहे. ओके सो येस. हिची ओळख असेलच, निलिमा अमित. Yes. ती लाईफ कोच आहे, रेकी हिलर आहे आणि Yes. एक आयुष्य अनेक प्रवास आनंदी जीवनाचं रहस्य तुमच्या आयुष्याची सुरुवात आहे. सो हे तिने तुमच्यासाठी खास पाठवलंय. वाव सो Super. नाईस. लग्नापासून मला मम म्हणायची सवय लागलेली आहे, त्यामुळे मम. थँक्यू. मस्त. सुंदर. बेस्ट सेलर आहे ब्रो. या. आणि हे जर का आपल्या मित्रांना हवं असेल ना तर ते Amazonवर अवेलेबल आहे. Great. इंग्लिश Super. आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये. ग्रेट. बाप बाप बाप. पण हे कसलं एक भारी आहे. आयुष्य अनेक एक आयुष्य अनेक प्रवास. हे करेक्ट आहे. मस्त. बाप. तर घरी जाऊन वाचूया. सुटसुटीत. सुट. सो तिने तुमच्यासाठी एक मेसेज लिहिलाय आत. वाचशील रोहित? ओके. आयुष्यात एकच गोष्ट सर्वात महत्वाची आहे आणि ती म्हणजे तुमचे स्वतःबद्दलचे मत. वा. नॉइस. येस. लव्ह अँड ब्लेसिंग्स निलिमा. व्हेरी ट्रू. थँक्यू सो मच. थँक्यू. And actually and fortunately these lines and these love are coming at right place आणि right time. कारण करेक्ट आहे. आपलं स्वतःबद्दलचं मत काय, लोक काय बोलतात यापेक्षा आपण स्वतःबद्दल काय विचार करतो हे खूप जास्त महत्त्वाचं महत्वाचं आहे. येस. आय एम गेटिंग दॅट रिअली वेल नाव. बट येस. सुंदर. रोहन प्रकाशननी रोहित खास तुझ्यासाठी पाठवलंय. वाह वाह म्हणताना. डॉक्टर आशुतोष जावडेकर यांचं एक पुस्तक आहे. सो बेसिकली रसिक प्रेक्षक जेव्हा तुम्हाला वाह म्हणतात सो त्या मागचं मानसशास्त्र काय असतं त्याबद्दलचं हे पुस्तक आहे. तुला वाचनाची आवड आहे हे तुला नक्की आवडेल. येस. क्या बात आहे. वेगळंच आहे ना वा म्हणताना. थॉटच वेगळा आहे. नाईस. मला दे. मला वाचायची आवड आहे असं सांगितलंय आणि आहे मला. बघू ना. RDK 20 हा जर का कुपन कोड तुमच्या मित्रमैत्रिणींनी वापरला किंवा आपल्या दिलके गरीबच्या सगळ्या प्रेक्षकांनी वापरला तर रोहन प्रकाशननी 20% या सगळ्या पुस्तकांवर डिस्काउंट सुद्धा ठेवलाय. सुपर. ये. सुंदर. ओ नाईस.
वा म्हणताना. मी काय म्हणते ते घरी जाऊन सॉरी सवयीप्रमाणे नवीन पुस्तक आलं की ते पटकन मला वाटलं अख्खाचा उघडायची- इतिहास नाही, नाही, संपला. नाही. माझा आपला घड्याळ नाही सॉरी हा सॉरी. सो जुईली हे गिफ्ट तुझ्यासाठी आहे. Yay. आपली एक मैत्रीण आहे शुभदा सहस्त्रबुद्धे Okay. जी स्टुडंट आहे आणि ज्वेलरी डिझाईन करते. खूप छान डिझाईन करते ती. Wow. फॅब्रिक ज्वेलरी किती घोडे बघ ना हे. आई ग, how sweet is that? नाईस. नाही है ना? हे याला It's काय a पैठणीचं कापड म्हणतात. सॉरी नाही, माझं नाही, अज्ञान हे आहे कापड. fabric आहे. नाही पण हे तुम्ही ते पैठणी साड्या विड्या घालता त्याच्यावर असंच असतं ना छान हो असंच असतं ना. पॅटर्न वाईज. हो हे काहीतरी ख- कलर खणाचा पॅटर्न करेक्ट. नाही, खण वेगळं असतं. सॉरी काढला. हे प्लेनच आहे आणि हे ब्रोकेड आहे. अच्छा. त्याचे इयरिंग्स पण गोड आहेत. हाऊ स्वीट. बरं तुझ्याकडे एखादं फॅब्रिक असेल हा. म्हणजे एखाद्या साडीवरचं उरलेलं फॅब्रिक असेल तर त्याची ज्वेलरी सुद्धा ती बनवते. काय सांगतेस? येस हे किती छान आहे. म्हणजे ए नाईस क्यूट. आम्हाला शोज ना वगैरे तर हा, हा, ज्वेलरी लागतच असते आणि Oh, nice. युज्ड म्हणजे साडी किंवा असं कुठलं कापड जे राहतं ना हो हो बेस्ट आहे हे. मस्त आहे मस्त आहे. खूपच छान आहे. थँक्यू सो शृंखला. मच. शृंखला. लुकिंग सो प्रिटी. Superb. थँक्यू. चला आता आपल्या मैत्रिणींचे वाढदिवस आले की ठरलं. ये खूप सारे गिफ्ट्स. ये 7 दिवसही झाले नाही का वाढदिवस होऊन. जरा तरी बरी व्हा. हो मग आत्ताच झाला का? हो Just जस्ट 15 15 मार्चला मार्च. होऊन गेला. अरे वा हॅपी बर्थडे. थँक्यू. आता हे काय? सो दिस इज निसर्ग हर्ब्स प्रोडक्टचं आपलं ब्रँडचं नाव आहे आणि डॉक्टर आरती सोमण आपली मैत्रीण आहे साताऱ्याची. स्किन केअर प्रोडक्ट्स बनवतात त्या. मला हे माहितीये, हा. मी बघितलंय. सो हे Yes. बॉडी ऑइल Body आहे, oil. फेस ऑइल आहे, स्क्रब्स आहेत त्याच्यामध्ये, साबण आहे फेस ऑइल आणि प्युअरली ऑर्गॅनिक आहेत. अमेझिंग. हर्बल प्रोडक्ट्स. माझ्यासाठी आहे साबण मॉइश्चरायझर आहे, मुलगा आहे तुझ्यासाठी मी. पण आहे. सगळं सेमच आहे माझ्यासाठी. फेस स्क्रब तुझ्यासाठी. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हे जर का वापरायचं असेल तर LH25 हा जर का कुपन कोड वापरला तर 25% ओ डिस्काउंट आहे. वाव. Superb. I'm मीच just मीच loving नेक्स्ट this टाइम की कर. फक्त आम्हाला गिफ्ट नाही मिळत आहेत तर आम्ही आलोय आम्हाला गिफ्ट मिळत आहेत आणि तुम्हालाही गिफ्ट मिळत आहेत म्हणजे तुम्ही कूपन वापरून हे शकताय. सगळं तुम्ही घेऊ शकता. ब्रिलियंट. ऐक सुवर्णकांती उठणं फेस स्क्रब. ओ बाप. तर ते घरी जाऊन वाचलं मज्जा येईल. सगळं निरखून सगळं बघायची आता गरज काय नाहीये. एक्झॅक्टली. सॉरी अमेझिंग. आपण थँक्यू. हे पटकन पुढे देऊया. ह्याच्या पुढे आपण काही नको अजून खूप आहेत ते बघ. असं नाही म्हणू जोई. हो मी बघितलेत एपिसोड ब्रो. मला माहिती आहे खूप वेळ पहिला गिफ्ट याच्यामध्येच असतो. कल्याणी मोडक आपली एक मैत्रीण आहे आणि क्रिएटिव्ह माइंड्स हा तिचा ब्रँड आहे. सो दगडात काही वस्तू बनवल्यात त्या तुमच्यासाठी गिफ्ट म्हणून पाठवल्या. हा एक दिवा आहे, चूल आहे. अगं काय सांगते. मोस्ट इंटरेस्टिंग व्हेरी मस्त आहे ना? इंटरेस्टिंग ब्रो. मोस्ट इंटरेस्टिंग गिफ्ट. हे तर जाऊन हे लगेच वापरणार आहे हो मी. हो. पण ऍक्च्युली ते वापरू शकतो माहितीये ना. हो हे बघ ना किती गोड आहे. जात हे फार भारी आहे. वाव. मनीषा ताई आपल्या खुश होणार आहेत हे बघून. हे हे काय आहे? ती ताटली आहे याच्यावर अच्छा, ठेवायची. ताजी. ओ नाही जो आता ह्यावर भाकऱ्या करा. हा. इथे तरी भाकऱ्या येस करेन. लवकर पुढे हो, हे हो, वाचायचं तुझं- नाही आपल्याला. हो. एखादं माझ्याकडे द्या ना हे जडवालं, कारण मी चुकल्यावर तेव्हा हसतोय अगं. थांब हे घे हे पटकन हे इझिली मारायला पटकन सोपं पडेल. ते चुकून नको कारण तुला वाटलं मी ते बघितलं नाही बरं का. ते हळूहळू पटकन पडेल ते. पटकन. Yes, yes. दे बरं तू जड होत असेल थोडंसं. मारून टाक. ठीक आहे.
अस्मिता पेंडसेने बनवलेलं हे आहे आणि अस्मी आर्ट्सचं आहे. सो ती वुडवर्कवर काम करते आणि अगदी नेम प्लेट्स पासून ते वॉल क्लॉक्स पर्यंत सगळं बनवते ती. थँक्स. फायनली आय गॉट समथिंग इन माय स्टुडिओ. मस्त आहे. येस. छान आहे, छान आहे. मस्त. थँक्यू अस्मी. कमाल अस्मी, व्हेरी नाईस. सो आपण आता जिथे बसलोय तो आहे द प्रधा स्टुडिओ. येस. मेधा गलगले आणि शिल्पा आपटे या 2 बहिणी आहेत. आणि मेधाताईच्या नवऱ्याने हे हाताने बनवलंय. हा ट्रे आहे तुमच्यासाठी, खास पाठवलाय त्यांनी. हे आपण नको वापरूया. हो नाही काय हे पण हे वॉल असं पीसच वॉल झालं. पीस म्हणून ठेवायला Wall हे piece ट्रे मध्ये. नाहीये. हा खूप सुंदर इथे आहे. एखाद्या चहाच्या कपाचा एक सूर्य आला तुम्ही कसं वगैरे. वापरायचं हे नको चहाचे नाही, डाग. नाही. नाही नाही नाही. खूप सुंदर आहे. खूप दिस सुंदर. इज Very pretty. प्रिटीएस्ट. प्रिटी. दिस इज प्रिटी. आता हळूहळू ना सवय राहिली नाहीये एवढे गिफ्ट हो, एकत्र एकत्र यायचे. एका मागे ना त्यामुळे एक. अरे बापरे असं होतं. हा हे मला काय माहितीये आहे? काय आहे. खरवस. काय खरवस. खरवस. सोने दिलाय. ते नाही माहिती पण खरवस. हे आहेत ना आपले अद्वैत बापट. ओ. सहज हवन एंटरप्राइज Yes. हे त्यांचा ब्रँड आहे. Yes. आणि ऑर्गॅनिक गुळापासून बनवलेला खरवस आहे. क्या super. बात आहे. दोघांसाठी पाठवलाय गिफ्ट. थँक्यू बात. मम. आपली आणखीन एक मैत्रीण आहे मीना इनामदार. त्यांच्या ब्रँडचं नाव आहे अप्रतिम वा आणि त्यांच्या साड्या सुद्धा अप्रतिम असतात. ओके. तू साड्या नेसतेस? येस. तुझ्यासाठी खूप पाठवलेली आवडतं. महेश्वरी आहे आणि त्यावर हँडवर्क आहे. सुंदर. आय मस्ट से दिस ती तर बोलेलच फार. एंटायर वॉर्डरोब कलेक्शन मध्ये हा रंग नाहीये. होय चल. होय होय होय. नॉट इव्हन जोकिंग. गाण्याची शपथ. माझ्याकडे साडीमध्ये Entire collection पिवळा मध्ये. रंगच नाहीये. एंटायर कलेक्शन मध्ये हा रंग नाहीये होय. साडीत. होय. हॅपी. या माझ्याकडे पिवळा रंगच नाहीये म्हणजे साड्यांच्या कलेक्शन मध्ये. आणि मला हे कन्फर्म माहितीये कारण जुईने साडी घालणं म्हणजे माझ्यासाठी सोहळा असतो. कारण कधीतरीच ती अशी कुठेतरी अॅनिव्हर्सरी असेल, गुढीपाडवा असेल किंवा हो. सण असेल हा, तरच हा. ती सणावारांना तर मी साडी नक्कीच किंवा असं हे नेसते. असते. हा. So आता पण तुला मला आवडतं तिने साडी नेसलेली? प्रचंड आवडतं. वा. त्यामुळे आता सुंदर. ये ये पिवळी साडी. लग्नात सुद्धा मी पिवळी साडी घेतली नव्हती. अच्छा. कारण मला एक ठराविक रंग हवा होता. म्हणजे पिवळी साडी सगळेच जण नेसतात म्हणून मी असं म्हणलं होतं की पिवळी साडी नको. पण ते नको नको म्हणण्याच्या नादामध्ये आतापर्यंत पिवळी साडी झालीच नाहीये. सो दिस इज माय फर्स्ट. वा नाही आय एम हॅपी. या बात. मीनाताई थँक्यू सो मच. थँक्यू. आपले आणखीन एक मित्र आहेत निशांत आवळे Okay. आणि त्यांच्या ब्रँडचं नाव आहे चेरी पिक. हनीमून कलेक्शनची ही एक बॅग मस्तपैकी पाठवली तुमच्यासाठी. बापरे. जेना जेरा. दिस इज सो नाईस. हे पहिल्यांदा आपल्याला मिळालं ना Yes. कस्टमाइज. हो. वाव. नाहीस ना? व्हेरी क्यूट. बाप. जुया मन तुला तर नको आहे ना? नाही नाही थँक्स. तिने ठेवून दिली माझी बाजूला बॅग. पण आपण एक काम करू शकतो ना, या सगळ्या बॅग्सवर त्यांनी 35% डिस्काउंट ठेवलाय. So, Great. आणखीन एक बॅग मी घेऊन तुम्हाला नाही मी पाठवू पुढची शकते. ऑर्डर करते स्वतःहून. कारण मला बघ हे- कसे मी साडी तर नेसू नाही शकत बरोबर तर मला आता बॅग तरी. बरोबर आहे. माझ्या अर्ध्या केबिन बॅग्स यांनी पळवलेल्या आहेत माझ्याकडनं आणि ही पण आता एक नाही पण Yes. त्याच्यावरती माझं नाव लिहिलंय. त्याच्यावर बाजूला आर पण लिहिलंय. क्यूट. ते नको वाचू. जेल पण. ठीक. So, तुम्ही एकत्रच राहता ना? हो. घरी जाऊन बोला. आता मला बाबा. चला लेट्स स्टार्ट. मला ही कॅज्युअलिटीज आवडते. एकत्रच राहतात. एकत्र घरी जाऊन राहतात. आज आपण मला भेटायला आले. काय केलं काय ठरलंय आपलं? मला सगळ्यात आधी तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही सुरू केलं ते लिटल चॅम्प्स पासून अजूनही, कारण मगापासून मी बघते इथे जे कोणी येतंय ते तुम्हाला अजून असं तुला एवढाच असताना बघितलं होतं असंच म्हणतायत. हो. हाऊ डू यू टेक दॅट? कसं वाटतं? म्हणजे अरे आम्ही आता मोठे झालोय बाबा, म्हणून मी मगाशी तुमची वय विचारली. खूप चांगला हा, प्रश्न नाही आहे. बट वी टेक इट लाईटली ॲज
वी कॅन. कारण एकतर काय ऍटलिस्ट इट इज व्हेरी वेलकमिंग हिअर. इथे ते छान वेलकमिंग आहे, तर ते लाईटली घेतलं जातं. कारण इट वॉज द फर्स्ट शो दॅट वी डिड. सो पहिलं नेहमी लक्षात राहतं. केलेलं काम असू देत, केलेलं प्रेम असू देत, किंवा खाल्लेली माती असू देत, सगळ्या गोष्टी आपल्याला पहिल्यांदा जेव्हा आपण करतो ते लक्षात राहतं. सो आय गेस लोकांना माहिती आहे की हे मोठे झालेत किंवा यांची वय आता ही आहे, त्यांचं लग्न झालंय. बट आय गेस कुठेतरी नाही म्हणजे दोन्ही परीने मोठे झालेत, वयाने पण आणि तुम्ही खरंच खूप मोठे पण झाले. थँक्यू. पण मला असं वाटतं की इट ऑलवेज, माझ्यासाठी तरी आय ऑलवेज फील इट लाईक समबडी फ्रॉम माय फॅमिली इज सेइंग इट टू मी. कारण माझ्या घरच्यांसाठी मी कितीही मोठा झालो तरी त्यांच्यासाठी मी बाळ किंवा लहानच राहणार आहे. आणि ह्या सगळ्या मंडळींनी ना आम्हाला एक्झॅक्टली त्या वयात टीव्हीवर बघितले किंवा त्या वयात आम्हाला समोर येताना बघितलंय. दे हॅव सम पर्सनल कनेक्शन विथ अस. प्रत्येक सोमवारी मंगळवारी जेव्हा ते आम्हाला एपिसोडवर बघायचे तेव्हा ते त्यांचा वेळ काढून आम्हाला बघण्यासाठी बसायचे. सो जर त्यांनी तेवढी इन्व्हेस्टमेंट आमच्यात केली असेल ऍज अ फॅन म्हणून किंवा ऍज अ चाहता म्हणून, तर मला असं वाटतं की एक 80व्या वर्षी ज्येष्ठ लिटल चॅम्प रोहित राऊत यांचा कार्यक्रम ठेवण्यात आला, ही लाईनही ऐकायला काही हरकत नाहीये. कारण त्याच्या मागचं प्रेम नेहमी निरागस राहणार आहे. मला असं वाटतं की जेव्हा ती लोक ते म्हणतायत ना की अरे तू किती लहान होतास, तू किती तुम्हाला आम्ही तेव्हापासून बघितलंय, दॅट मीन्स दे स्टील सी यू लाईक दॅट. किंवा त्यांना अजूनही तुमच्या डोळ्यात ती निरागसता किंवा त्या हिशोबाने तुम्ही वावरताना दिसता. बरेचदा असं होतं की जर तुम्ही तसे नाही वागत आहात ना, तर मग लोक तुम्हाला लगेच अरे काय म्हणतोस मग, बरं आहेस का, हे करून आपण मोकळे होतो. बट इफ पीपल आर स्टील वेलकमिंग अस विथ दॅट अफेक्शन आणि त्या प्रेमाने, तर मला असं वाटतं की वी स्टील हॅव दॅट इनोसन्स इन अस अँड वी वुड ऑलवेज लाईक टू कीप इट लाईक दिस. म्हणजे मला आठवतंय आम्ही जेव्हा ग्रूमिंग सेशन आमचं असायचं त्यावेळेस रोहित इतका खोडकर होता, जो आत्ताही आहे, पण आता जरा कमी आहे. हो, मी खूप जास्त बघितलाय का ताई. मला एक गोष्ट सांग, म्हणजे एखाद्याशी मैत्री तुला करायची असेल तर तू कशी मैत्री करशील? हाय, माझं नाव हे, तू काय आहेस, कोण आहेस तू, कुठे आहेस वगैरे, असं सगळं हे आपण करू ना. मला मुली म्हणजे एलिएनेटेड प्रकार वाटायचा, कारण मी बॉईज स्कूलमध्ये, तर आमच्या शाळेमध्ये कोविड वगैरे असं काही नव्हतं. मुलं वेगळी, मुली वेगळ्या. तर हाय हॅलो बोलायचं तरी कसं? तर मला ना फक्त एकच माहिती होतं की आपण खोड्या काढायच्या, कारण म्हणजे आपल्याला अटेन्शन मिळतं. अटेन्शन हवंय ना, ऍट द एंड ऑफ द डे व्हॉट वी वॉन्ट इज अटेन्शन. तर मग मी ग्रूमिंग सेशनला, रिहर्सलला वगैरे आम्ही सगळे बाहेर, आणि 50-60 मुलं असायची तेव्हा, म्हणजे फायनलच्या ह्याला पर्यंत यायची आणि मग एपिसोड सुरू व्हायचे. तर मी यायचो धावत कुठनं तरी, मी हिची 2 वेणी वगैरे बांधायची, ही एक वेणीशी चटकन खाली ओढून मी निघून जायचो. म्हणजे मी 2 वेळा, आणि माझं एकच साईड दुखायची. हा प्रत्येक वेळेस मागणं कुठून जाताना एक वेणी खेचतोय, दुसरी वेणी खेचतोय, आणि मी रडायला लागले ग एका दिवशी. आणि मग म्हणजे त्यावेळेस ओळख जास्त नव्हती, पण मग मी आईला जाऊन नाव सांगितलं याचं की हा असा मुलगा आहे आणि हा मला खूप जास्त त्रास देतोय. आणि मग आईनी त्याला बोलवलं आमच्या रूम वरती. आम्ही हॉटेलमध्ये त्यावेळेस होतो ग्रूमिंग सेशनच्या वेळेस, आणि आईनी रूम मध्ये बोलवलं आणि खूप झापलं त्याला. म्हणजे असं झाप नाही झापलं, पण असं नाही करायचं वगैरे, असं डोळे मोठे करून वगैरे बोलली, असं करतात का वगैरे वगैरे. तर तो असं म्हणजे बरोबर आहे, नाही करत, पण मला खेळायचं हिच्याशी, म्हणून मी कोणालाच ओळखत नाही इकडे, आणि ही माझ्या एपिसोडला आहे ना, सो मला बोलायचं हिच्याशी हाय हॅलो, की आपण काय करू शकतो, खेळूया का आपण, तुम्ही सगळेजण खेळताय. सो मी आणि माझा आय वॉज द, काय म्हणतात त्याला, दॅट लिटल अगली डकलिंग इन दॅट एंटायर ग्रुप. कारण मी मराठी फार स्पष्ट नव्हतं तेव्हा बोलताना. सो आल्या मला सकाळी बाबांनी जर समजा विचारलं की अरे नाश्त्याला काय बघून येतोस का जरा खाली वगैरे, आणि जाऊन वरती आलो आणि मी सांगितलं समजा की, तर तेव्हा म्हणजे आता तर मी नाही करत ते, आता माहिती आहेत खरे प्रोनाऊन्सिएशन माहिती आहेत, पण मला असं वाटतं आपली प्रमाण भाषा जी आहे ना, ती आपली खरी भाषा असते असं मला वाटतं, रादर दॅन स्पष्ट भाषा. सो मी तेव्हापासून नेहमी केस, बुट, चपलं, किंवा काय मेंदू वडा आहे खायला, तर ह्या सगळ्या गोष्टी ना, एकतर तेव्हा वय वर्ष 11-12,
त्यामुळे तेही माहिती नाही की आपल्याला एक्झॅक्टली करायचंय काय, कसं बोलायचंय, एक्झॅक्टली मराठी कुठलं बाबा. हा. आता आमच्या शाळेत तर आम्हाला आमचे टीचर याच मराठीत शिकवतात, हा, सो हा. हेच मराठी असलं पाहिजे. हा. तर ते सगळं त्याच्यावरनं हसायचे. मला खूप हे करायचं, अरे वेडायस का तू, असं असतं हा, का कुठे हा. वगैरे. राईट लेफ्ट सेंटर मजा घ्यायचे माझे. सो आय वॉज व्हेरी अफ्रेड ऑफ टॉकिंग टू पीपल ओनली. हा, हा, की हा, मग हा, मी हा. तोंडच नाही उघडत, की अच्छा. मग मला बोलायचं असेल तर मग मी बोलणार कसं ना. सो की मी बोलायचं कसं किंवा हे कसं अप्रोच कसं व्हायचं. सो आय गेस त्यावेळेला तो खोडकरपणा जास्त बाहेर यायचा की अरे बोलू तर शकत नाही, मग आपण एक काम करूया, आपण ऍक्शन्सनी दाखवूया की आय एम हा. इंटरेस्टेड किंवा मला अटेन्शन हवंय, हा. प्लीज टॉक टू मी. हा. सो त्यामुळे मी खूप खोड्या काढल्या तिच्या. मग मला आईने खूप ओरडा दिलाय. खूप ओरडली. म्हणजे तुझ्या का तिच्या? तिच्या माझ्या. तिच्या आईने खूप 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 ओरडा दिलाय मला. आणि मग इव्हेंच्युअली आम्ही मित्र झालो. मग अच्छा. इव्हेंच्युअली आम्ही एकमेकांशी बोलायला लागलो की बरं. हाय हॅलो, आता मला केस ओढायची गरज नाही तुझी किंवा तुला हा. मला टपली मारायची गरज हा, नाही. हा, हा. नाही, ही पण काही कमी नाहीये. हा. ही जेव्हा हे सगळं म्हणतीये हा. तेव्हा ही काही कमी नाहीये. हा. तेव्हा ही टपल्या मारून जायचीच. नाही, मी एवढं नाही एवढं करायचं. नाही, पण पण एकदा मैत्री झाल्यानंतर मग आणि पहिल्याच एपिसोडला आम्ही होतो, त्यामुळे माझा नर्वसनेस त्याला कळत होता. अँड ही वॉज कम्फर्टिंग मी की इट्स ओके, होतं हा मॉनिटर आहे, हा मॉनिटर. म्हणजे मला असं म्हणायचंय की मला लहानपणापासनं ज्या माणसानी एक मार्ग असतो ना किंवा एक कम्फर्ट लेवल एक माणूस देतो आपल्याला, तो हा माणूस होता की हे मॉनिटर्स असतात, त्याच्यामधनं टॉकबॅक ऐकू येतो, आपला स्वतःचाच आवाज ऐकू. हे मला पहिल्यांदा सांगितलंय ते रोयानी सांगितलंय. सो इट इज म्हणजे माझ्यासाठी एक लर्निंग प्रोसेस पण तिथनच चालू झाली होती आमच्या नात्यामधली. आणि मला असं वाटतं तो खोडकरपणा आणि मैत्री हे जे सगळं पुढे that रूपांतर was झालं ते नंतर That was सगळ्यांनी needed. बघितलंच. सो इट वॉज अ बिग प्रोसेस फॉर मी लहानपणी. पण मी म्हणलं जसं की कम्फर्ट जो असतो तो एका माणसाकडनं जो मिळाला तो आत्तापर्यंतही त्याच माणसाकडनं मिळतोय. आणि आय एम व्हेरी हॅपी अबाउट दॅट. नाईस, नाईस. आणि प्रेमात कधी पडलं? अरे अरे बापरे. बापरे. तर आता मला असं वाटतं ह्याचं काही असं सर्टन उत्तर नाहीये. अच्छा. देर इज नो सर्टन काय म्हणतात त्याला, टाइम टाइम और प्लेस की अरे बापरे इथे असं घडलं का. मला असं वाटतं की एकतर आम्ही खूप छान मित्र पहिले होते बिफोर कमिंग इन टू रिलेशनशिप. भरपूरदा असंही झालंय ह्याच्या आधीपर्यंत की एकमेकांशी बोलताना काय चाललंय तुझं, काय चाललंय, बरं मग हा त्रास देतोय का, तो त्रास देतोय का, किंवा ही काय मग मी ऐकतेय इकडे चाललाय वाटतं हल्ली इथली कॉफी जास्त आवडतीये तुला अच्छा, अच्छा, वगैरे. हे अच्छा. सगळं करून झालंय आमचं. तर त्या ह्या अख्ख्या काळात ना कुठेच हे जाणवलं नाही की आपण आपल्या आयुष्यातली प्रत्येक अपडेट ही सरते शेवटी एकाच माणसाला देतो, विच इज आयदर हर और फॉर हर इट इज मी. की म्हणजे काहीही जरी झालं तरी अरे यार तुला माहितीये का जुया आज असं झालं माझ्याबरोबर, अरे यार. आणि मी आत्ता तरी तिला आत्ता जुईली तर म्हणतच नाही, जुया किंवा असं काहीतरी म्हणायला लागलं. आधी तर मी जोगळ्या म्हणायचो तिला. त्या जोगळेकर नावावरनं मी काय जोगळ्या इकडे, आडनाव जोगळेकर इकडे या. तर यार जोगळेकर असं असं चाललंय यार, हे चालू आहे ते चालू आहे, असं हे ते, अरे होईल रे वगैरे सगळं कम्फर्टिंग म्हणा किंवा हे म्हणा. एक गप्पा एकमेकांशी सगळ्या सरते शेवटी एकमेकांशीच करतो. म्हणजे असं नाही की एकच मित्र आहे आणि त्याच्या बरोबरच आम्ही आहोत आयुष्यभर, असंही नाही. त्यांनीही बऱ्याच मुलींना डेट केलंय, मीही बऱ्याच मुलांना डेट केलंय. त्यामुळे आम्हाला माहिती होतं की ही कोणाला डेट करते किंवा हा कोणाला डेट करतोय, अँड व्हॉट इज गोइंग ऑन विथ यू. अँड ऍट द एंड ऑफ द डे व्हॉट एव्हर, म्हणजे समजा जर तिने हार्ट ब्रेक केलं आणि ती सोडून गेली किंवा हिच्या बरोबर काही झालं तर दोघं एकमेकांनाच फोन करतोय, ऐक ना यार, नाही यार ते नव्हतं बरोबर, मला माहिती होतं पण आता काय करणार, जाऊ दे सोड, बघूया आपण पुढच्या वेळेला काहीतरी बघूया. टीनेज वय. आणि ती पुण्याला शिकायला होती, मी मुंबईला, माझं शिक्षण मुंबईत सुरू होतं. आफ्टर अ पॉइंट एक आम्हाला असं जाणवलं की आपण एकमेकांशीच गप्पा मारतोय, आपण एकमेकांशीच बोलतोय, आपण एकमेकांनाच सगळ्या गोष्टी सांगतोय, व्हॉट एव्हर इट इज. म्हणजे माझ्या आयुष्यातली सर्वात जास्त माहिती माझ्या वडिलांनंतर कोणाला असेल तर ती जुईल आहे. तर माझं असं झालं की आपण एक काम करूया, आपण भेटूया एकदा, हाय हॅलो. नो, इट इज नॉट लाईक दॅट.
मला आठवतंय व्यवस्थितपणे कारण ती बरोबर आहे. मला आठवतंय कारण कॉलेजमध्ये आपण सगळे एकदम नव्या जोशाने सगळं चाललेलं असतं आपलं. माझं कॉलेज सगळं व्यवस्थित झालं, डिग्री मिळाली आणि त्याच्यानंतर साइड बाय साइड माझे शोजही चालू होते. सो आम्ही बरेच वेळा फक्त शोजना भेटायचो. बाकी आम्ही फोनवरती बोलतोय की काय चालू आहे तुझ्या आयुष्यात, काय लफडी करतेयस, काय करतेयस, आईबाबांची कशी वागली, सगळं चालू आहे. पण 2-3 शोज असे झाले की आम्ही भेटलो आणि तो कम्फर्ट लेवल तेव्हा जास्त कळला. अच्छा. बिकॉज मला असं वाटतं की एक पर्टिक्युलर वय असतं त्या ह्याच्यामध्ये मुलींना स्पेशली टच कळायला लागतो, एक नजर कळायला लागते किंवा ती समोर त्या मुलाच्या मनात काही भावना आहे का तेही आपल्याला कळायला लागतं. सो मी बरोबर त्या वयामध्ये होते. मी बऱ्याच मुलांना आधी डेट केलं होतं, बट स्टील मला एक वेगळं स्पेशल फिलिंग घरी कळणार आहे माहितीये ना, मी बऱ्याच सगळं माहितीये घरी, त्यामुळे काही अगं मला एक गोष्ट सांग, कॉलेजमधनं निघताना आपण एखाद्या व्यक्तीला हाय चल आपण आज एक कॉफी प्यायला जाऊया का, ह्याला डेट म्हणत नाही का, अलीकडे नाही म्हणत का, ह्याला आता हे डेट डेट नाही. नाही. म्हणजे आपण मित्राबरोबरही कुठेतरी जाऊ शकतो. होतंय काय, आमच्यासाठी डेटिंगच्या ज्या परिभाषा आहेत त्या ह्या आहेत की मी जर कोणाबरोबर तरी कॉफी प्यायला गेलो तर म्हणजे मी डेटवर गेलोय ना. आता तर ही कन्फर्म डेट आहे वगैरे, तर ह्या तशावाल्या डेट्स आहेत. देर इज नो रिलेशनशिप्स विथ एनीबडी. सो लिटल ओल्ड स्कूल, त्यामुळे घरच्यांना माहितीये सगळ्यांना की अच्छा आज कुठे गेली होती, आज कोणाबरोबर, अच्छा आज अच्छा ओके. म्हणजे पण म्हणजे हा नाही, मग घरी आल्यानंतर बाबा छान नाही आहे, ओके डन. घरी म्हणजे जेव्हा पुण्यामध्ये रोया यायचा शोज ना वगैरे, त्यावेळेस मी घरी सांगून जायचे की मी रोहितला गणेश कला क्रीडावरनं पिक करणार आहे, त्याच्यानंतर आम्ही कॉफी प्यायला जाणार आहोत, त्याच्यानंतर आम्ही डिनर करणार आहोत. तो रोहित होता ना. बरोबर आहे, पण तुझ्या घरी सुद्धा माहिती की तो मित्र आहे. हो, पण मी तेच म्हणतोय की इट इज ऑलवेज द सेम. म्हणजे फॉर जुई, आय एम टेलिंग यू दिस, मला माहिती आहे हे कसं इंटरप्रेट होऊ शकतं, म्हणून आय एम सेव्हिंग इट, की फॉर जुई ती कोणाबरोबर तरी 2 ते 3 तास छान गप्पा मारतीये ना, किंवा ती तुझ्याशी व्यवस्थित बोलतीये, तर नाव यू हॅव बिकम हर फ्रेंड. तर फॉर हर फ्रेंडशिप इज व्हेरी इझी. म्हणजे तिच्यासाठी ना जगातल्या कुठल्याही रिलेशन पेक्षा, म्हणजे नात्यापेक्षा मैत्री सर्वात जास्त लवकर येते. कारण तिचं असं म्हणणं असतं, कायमचं म्हणणं आहे हिचं की आवाज, सॉरी बाहेर कन्स्ट्रक्शनचा खूप आवाज आहे, तो आम्ही थांबवू शकत नाही आहोत. सो आय होप तुम्हाला सगळं नीट ऐकू येतंय. आय होप. तर सो फॉर हर फ्रेंडशिप इज दॅट प्लेस वेअर तुम्ही काहीही शेअर करू शकता, तुम्ही काहीही बोलू शकता, तुम्ही विदाउट बिईंग जज्ड. म्हणजे आपल्या आयुष्यातले जेवढे काही मित्र आहेत आपल्या आजूबाजूला, तेच जर आपल्याला जज करणारे असतील तर मग ती मजा नाही राहत. तर मग त्याच्यापेक्षा तिचं असं म्हणणं असतं की मी खूप मित्र बनवते, मी खूप छान मैत्रिणी माझ्याकडे आजूबाजूला बनवते, आणि जेव्हा मला असं वाटायला लागेल की नाही ही व्यक्ती आपल्याला हानी पोचवते किंवा या व्यक्तीपासून आपल्याला नाहीये फायदा, त्यावेळेला आपण सेपरेट होऊया ना. उगाच माणसांना लांब करायची काय गरज आहे. स्टील आता 3 वर्ष होतील आमच्या लग्नाला. मला असं वाटतं की एक दिवस असा नाहीये ज्या दिवशी आमच्या घराच्या बाहेर कमीत कमी 11 जोड चपलेचे नसतील. चपलेचे 11 जोड नसतील हे कधीच होत नाही. नेहमी 11 ते 12 माणसं घरात असतात म्हणजे असतात. कारण माझ्या सासूबाई नेहमी सांगायच्या की आपल्या बँकेमध्ये किती पैसे आहेत त्यांनी आपली श्रीमंती ठरत नाही, पण आपल्या घराच्या बाहेर किती चपलेचे जोड आहेत त्यांनी आपली श्रीमंती. एक्झॅक्टली. सो शी कम्स फ्रॉम दॅट बॅकग्राऊंड की तिला नेहमी सतत आजूबाजूला माणसं असलेली आवडतात, तिला माणसं हवी असतात आपल्या आजूबाजूला. कारण तिचं म्हणणं, आई बाबा पुण्याला आहेत, तुझे बाबा लातूरला आहेत, आपल्याला इन्स्टंट आत्ता जर कोणाची मदत लागली तर फक्त आपले मित्र आपल्या आजूबाजूला आहेत जे आपल्याला मदत करू शकतात किंवा जे आपल्यापर्यंत पटकन पोहोचू शकतील, म्हणजे अर्ध्यात पाऊण तासात आपल्याकडे पोहोचतील. आई बाबांना आपण सांगू ते पहिले टेन्शन घेणार, ते पहिले काळजी करणार, आणि मग ते इकडे येऊन आपल्याला सांभाळणार. पण ह्या सगळ्या ह्याच्यात त्यांच्यावर पण
परिणाम होणार ना, म्हणजे त्यांना पण वाईट वाटणार किंवा त्यांना पण काहीतरी फील होणार की अरे काय झालं हे झालं. सो तिचं असं म्हणणं असतं की बाहेरच्या गोष्टी बाहेरच्या बाहेर मोकळ्या करून आपण ठेवायच्या. घरामध्ये फक्त शांती सुख आणि बाप गोष्टी असल्या पाहिजेत फक्त. सो आय फील दॅट. त्यामुळे मला असं वाटतं की अँड सेम गोज विथ मी, लाईफ स्पेंड करणं इज अ डिफरंट अँड डिफिकल्ट चॉईस आय गेस. सो मला असं वाटतं की द मोर यू नो इट किंवा द मोर यू गो इन टू दॅट झोन की जिकडे तुम्ही वेगवेगळं डेट करताय किंवा वेगवेगळ्या व्यक्तींना भेटताय, तुमच्यासाठी तुम्हाला खूप बायफर्केट होत जातं की एक्झॅक्टली आपल्याला काय हवंय आणि एक्झॅक्टली कशा गोष्टी हव्या. करेक्ट. सो मला असं वाटतं की त्या सगळ्या जर्नीमध्ये ना आम्ही जेव्हा एकमेकांशी बोलत होतो तेव्हा आम्ही एकमेकांशी हे बोलत होतो की अरे यार मला ना हिच्या बरोबर हा प्रॉब्लेम आहे यार, ही असं वागते, ही तसं वागते, हे आता मी तिला सांगितलं त्यामुळे तिला माहितीये की मला काय नाही आवडत. सेम गोज विथ हर की तिने मला सांगितलं की अरे नाही यार हा फालतू आहे यार, हा मला बाईकवर बसताना मागे काहीतरी रुमालच बांध किंवा असंच बांध, हे मला नाही आवडत, असं मला मोकळं राहायला आवडतं छान. सो मला कळायला लागलं की अच्छा ह्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आहेत. मला असं वाटतं की दॅट अंडरस्टँडिंग मेड अस फॉल इन लव्ह मोर दॅन एनिथिंग एल्स. की ओके मी माझ्या मैत्रिणीसाठी प्रत्येक वेळेला उभं असणं आणि माझी मैत्रीण माझ्यासाठी आयुष्यभर उभी असणं इज मोर इम्पॉर्टंट दॅन मी, रादर दॅन मी नवरा म्हणून कसा आहे किंवा ती बायको म्हणून कशी आहे. ह्यापेक्षा मी जर घरी येतोय रात्री सगळी कामं संपवून किंवा ती घरी येते रात्री सगळी कामं संपवून, द फर्स्ट थिंग आय शुड डू इज हाऊ वॉज युअर डे. हे नाही की हा केवढा वेळ केलास तू, ही काय वेळ आहे का घरी यायची. दिस इज म्हणजे आपण आता त्या काळातच राहत नाही. सो मला असं वाटतं की दिस इज द काइंड ऑफ रिलेशनशिप दॅट वी हॅव. वी गिव्ह मोर इम्पॉर्टन्स टू फ्रेंडशिप रादर दॅन बिईंग ऑल द लवी डवी अँड लाईक दॅट. मैत्री, कम्फर्ट लेवल वगैरे सगळं ठीक आहे, पण जेव्हा तुम्ही खूप वर्ष मित्र असताना तेव्हा एकमेकांना खूप ग्रँटेड घेणं होतं, ते तुमच्यात होतं का? फॉर्च्युनेटली किंवा अनफॉर्च्युनेटली म्हण, कधीतरी होतं असं मला वाटतं. हा खूप म्हणजे नाही. हे फार रेअरली घडणारी गोष्ट आहे. म्हणजे जेव्हा हे घडतं त्याच्यानंतर पुढे 4 दिवस आम्ही एकमेकांशी बोलत नाही. सो म्हणजे ही तेवढी रेअर गोष्ट आहे. आणि ही रेअर गोष्ट आजपर्यंत आहे की आम्ही आता 7 वर्ष मित्र, 3 वर्ष लग्न, 10 वर्ष तर झाली. सो 10 वर्षात मला असं वाटतं हे फक्त 2दा घडलंय की कोणीतरी कोणाला तरी ग्रांटेड घेतलंय. कारण मी म्हणलं ना की आम्हाला आधीपासूनच त्या लागलेल्या सवयीच अशा आहेत की आम्ही एकमेकांना ग्रांटेड घेऊच शकत नाही. म्हणजे सकाळी निघताना पासनं ते रात्री घरी परत येईपर्यंत every time if anything happens or anything I want to do or she wants to do, she will not just do it or I will not just do it. I will wait till she comes home or till she gets free from her work, then I'll call her. किंवा मी घरी नसेल तर I'll call her. मी घरी नसेल तर ती मला मेसेज किंवा काहीतरी करेल की हे बघ हे असं असं करावं असं वाटतंय आणि हे आपण करूया का, किंवा हे आपल्याला करायला पाहिजे का, किंवा आज रात्री अमुक अमुक जणांकडे आपल्याला जेवायला जायचंय आणि मी ऑलरेडी हो सांगितलं, नाही तू आहेस का, आपण जाऊ शकतो का, मी काय सांगू त्यांना, तू असणार आहेस का, आपण दोघं एकत्र जाणार आहोत का, तू मी आधी जायचंय आणि तू डायरेक्ट येणार आहेस, व्हॉट एव्हर इट इज. मला असं वाटतं कॉन्व्हर्सेशन नीड्स टू हॅपन. म्हणजे टेकन फॉर ग्रांटेड तेव्हाच होतं जेव्हा लोक कॉन्व्हर्सेशन करत नाहीत आणि आपल्या डोक्यामध्ये अज्युम करायला लागतात की आता एवढी वर्ष झाली ही अशी वागतीये, आता का बदलेली. असं नाही होत. म्हणजे मला अजून हे एक्स्ट्रा सांगावं असं वाटतंय की आम्ही प्रोफेशनॅलिटी सुद्धा त्याच गोष्टीने बाळगतो. की आम्हाला बरेच वेळा असे लोक फोन करतात की अरे ही डेट अवेलेबल आहे का जुईली, हो आहे, एकदा रोहाला पण विचार ना, तो असेल ना तिकडेच, नाही हे माझं काम नाही, यू कॉल दे, त्याला विचारा की तुझी डेट अवेलेबल आहे का, तुझं मानधन काय आहे, किंवा तुझ्या कुठल्या डिटेल्स आम्ही तिथे उपलब्ध करून ठेवायच्यात ऑलरेडी, हे माझं काम नाहीये. ऍज अ बायको म्हणून मी घरातल्या गोष्टी बघते, नक्कीच बघीन की त्याला चहा हवाय, जेवण हवंय, सगळं बघीन. पण मी बाहेर गेल्यानंतर ती घरात राहते, ती स्टेजवर अजूनही जुईली जोगळे करत. त्यामुळे मला असं वाटतं, आणि इट इज नॉट दॅट की तिने तिची इंडिव्हिज्युअलिटी माझ्या बरोबर लग्न झाल्यानंतर कमवली नाही, तिने तिची इंडिव्हिज्युअलिटी पहिले कमवली आणि मग आम्ही लग्न केलं. सो त्यामुळे शी विल ऑलवेज बी जुईली जोगळेकर फर्स्ट, अँड देन इफ शी वॉन्ट्स टू
पोर्ट्रेट लाईक दॅट की जुईली जोगळेकर राऊत मला लावावं असं वाटतंय, देन ओनली यू डू दॅट. कारण मला असं वाटतं तिची इंडिव्हिज्युअलिटी, माझी इंडिव्हिज्युअलिटी, किंवा आम्ही जे काही करिअर वाईज जे काही कमावलंय ते आम्ही आमचं कमावलंय. पर्सनल लेवलला आम्ही आमची पर्सनल मेहनत करून कमावलंय. त्यामुळे आता लग्न झाल्यानंतर टेकन फॉर ग्रांटेड लोक घेतात, आम्ही एकमेकांना नाही. खरं घेत नाही. तेव्हा बाहेरचे आपल्याच बरोबर काम करणारे इतके वर्ष जे आहेत ती लोक ग्रांटेड तसंही होत असेल ना, की अरे आता तुम्ही एकाच घरात आहात ना, आता तुला कसलं वेगळं तुला पेमेंट कशाला आता द्यायचं, वेगळं तुला कुठे वेगळं हे करायचंय. सो आम्ही त्या ह्याला मग असं करतो की नाही, तुम्ही तिला फोन करा, separate phone तुम्ही करा. मला फोन करा वेगळा, अँड देन आम्ही येताना आम्ही एकत्रच येणार आहोत, घरी एकत्रच जाणार आहोत, ते दॅट इज फाईन. बट वी आर टू इंडिव्हिज्युअल आयडेंटिटीज अँड एंटिटीज, वी शुड गेट ट्रीटेड लाईक दॅट. सो म्हणून जे रोहित बोलला की बाकीचे लोक ग्रांटेड धरतात, आमच्यामध्ये तसं खूप कमी वेळा होतं, एकदा दोनदाच झालेत, पण जे झालेत ते ह्यूज झालेत. म्हणजे बरेच जण म्हणतात की रोहित खूप तापट वाटतो, आहे पण खूप क्वचित आहे, खूपच जास्त. म्हणजे मी खूप जास्त त्याला असं चिडताना किंवा हे केलं ते केलं मग इथे आदळापट कधीच नाही बघितलं. लोकांनी खूप मला विचारलंय या गोष्टी की अगं तो खूप तापट वाटतो, खूप मुफट म्हणतात ना, परखड बोलणारा. त्यामुळे लोकांना ना भीती वाटते कधी कधी रोहितची की बापरे हा पटकन काय बोलून जाईल. पण खरं तर तसं नाहीये, तो खूप जास्त शांतपणे आधी समजून घेतो लोकांना की तुम्हाला काय एक्झॅक्टली म्हणायचंय, मग त्याच्यानंतर तो बोलतो. सो लोक खूप ग्रांटेड ऑलरेडी धरतात की नको नको ह्याच्याशी आपण नको बोलायला किंवा हिच्याशी नको बोलायला, डिरेक्टली आपण बोलूया किंवा डिरेक्टली आपण संवाद साधूया. पण त्या गोष्टी ना कधी कधी इतक्या जोराच्या अंगावर येतात आणि मग त्या घरी जाऊन आम्हाला असं होतं की लोकांनी ग्रांटेड धरलं का रे आपल्याला, आपल्याला कळलं नाही का त्यावेळेस. सो हे कधी कधी लोकांकडनं अनवधानाने घडतं. नाही असं नाही मी म्हणू शकत की ते मुद्दामून करतात, पण अनवधानाने घडतं. आम्ही फक्त हाच एक सीन ठेवतो की ठीक आहे ते तिथपर्यंतच आपण एक बाउंड्री ठेवूया, आपण ते घरी नको आणूया. घरात आणल्यानंतर आपले वादविवाद वाढत जाणार, आपला इगो वाढत जाणार. आणि मेनली आम्हाला हा प्रश्न सगळेच जण विचारतात की तुम्ही एकाच स्ट्रीम मध्ये आहात, म्युझिक इंडस्ट्री मध्येच आहात, मग तुमचे इगो क्लॅशेस आणि हे सगळं नाही का. मुद्दा हाच आहे की ज्या गोष्टी बाहेर नाही येतात त्या आम्ही उंबरठ्याच्या बाहेरच सोडतो. घरी आल्यानंतर आमचे इगो क्लॅशेस तू देख ले तेरा, मैं मेरा खुद का देख लेती हूँ. कारण की इगो क्लॅशेस हे मला असं वाटतं की भरत जातात आणि मग त्याचा एक लावा फुटतो, सॅच्युरेशन असतं ते, आणि मग ते नंतर एकत्र बाहेर पडतं. सो आम्ही दरवेळेस हा मुद्दा ठेवतो की कुठलीही गोष्ट झाली, छोट्यातली छोटी का गोष्ट असे ना, पण आम्ही ती डिस्कस करतो. म्हणजे आम्ही त्याला निग्लेक्ट नाही करत. कुठलीही गोष्ट असे ना, की एखादा माणूस मला चुकून माकून काहीतरी वाईट बोलला तर मी ह्याला पटकन ते सांगते की हा असा असा बोललाय, पण मी एवढंच मनावरती घेतलंय. त्यानंतर तो बाहेर जाऊन प्रोफेशनली बघेल की कसं वागायचंय आणि काय करायचंय त्याच्यावरचं. पण आम्ही हा इगो नाही, तो माझ्याशी असा कसा वागू शकतो आणि हे असं कसं, तुझ्याशी तो चांगला बोलतो माझ्याशी नाही, हे धरून आपण पुढे नाहीच जाऊ शकत. मग ते इगोज वाढत जातात, मग ते सॅच्युरेशन, मग मी तुझ्याशी बोलतच नाही वगैरे, हा आम्हाला झोन कधीच नको असतो. कारण आमचा दिवस नाही जात एकमेकांशिवाय. एक दिवस नाही जाऊ शकत, 2 तासही असे होऊ शकत नाही की वी आर नॉट टॉकिंग और समथिंग. जर वी आर फ्री, आम्ही एकमेकांच्या बाजूला, तर असं नाहीच होऊ शकत. मला असं वाटतं ओनली थिंग इज आपल्याकडे ना संवाद हळूहळू थोडासा खुंटत चालला. इन स्पाइट ऑफ, म्हणजे कपल्स म्हण किंवा इन लग्न झालेले नसतील तरी नुसते रिलेशनशिप मध्ये वाले पण जे आहेत ना, त्यांच्यासाठी पण इट इज ओनली द सेम थिंग. काय होतंय ना, आपण आपल्याला खूप मोठं केलंय आपल्या नजरेमध्ये आणि आपल्या स्वतःच्या विश्वामध्ये ना. एव्हरीबडी इज बिगर देन हिमसेल्फ. त्यामुळे त्यांना कळत नाही की ते ऍक्च्युली आपण नाही, तो आपला इगो आहे जो आपण मोठा करून ठेवलाय, आणि ज्या इगोमुळे आपण लोकांशी बोलणं सोडलंय. हा माझ्याशी नाही बोलत ना, मी कशाला बोलू याच्याशी. त्याला काहीतरी प्रॉब्लेम असेल, त्याला कदाचित कुठला तरी एखादा न्यूनगंड असेल म्हणून तो बोलत नसेल तुझ्याशी, किंवा त्याला काहीतरी वाईट वाटलं असेल तू वागलायस त्याच्याशी. तू जाऊन विचारलंयस का, तू का बोलत नाहीयेस माझ्याशी, किंवा
तू जाऊन हे केलंयस का की अरे माझं काही चुकलं का, माझ्याकडनं काही झालंय का, तू बोलत का नाही, आपण बोलूया की आपण एवढं छान बोलत होतो. कारण प्रत्येक कृतीला काहीतरी एक कारण असतंच. देर इज नथिंग इन दिस वर्ल्ड विच हॅपन्स विदाउट अ रिझन. सो मला असं वाटतं कुठलीही गोष्ट घडायला काहीतरी कारण असेलच ना. तो नाही बोलत आहे, कारण ऐकून घेऊया, आपण त्याच्याशी बोलूया. आपल्याला जर ते पटत असेल कारण, आणि जर आपल्याला वाटलं की ओके ही एक गोष्ट आहे या की जी बदलायला पाहिजे, तर ठीक आहे, ती बदलून आपण त्याच्याशी कॉन्व्हर्सेशन कंटिन्यू ठेवू शकतो. पण जर आपल्याला असं कळलं, म्हणजे त्या कॉन्व्हर्सेशन मधनच कळेल ना की हा वेगळ्या विषयाबद्दल बोलतोय की आपल्याच विषयाबद्दल बोलतोय. जर तुम्ही सेम पेजवर असाल तर तुम्ही कंटिन्यू करा. जर तुम्ही सेम पेजवर नसाल तर इट नीड्स अ कूलिंग ऑफ पिरियड. तिकडे मग तुम्हाला नाही बोलायचं एकमेकांशी 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, की थांबा. त्यांचे सगळे विचार जे काही मनात येत आहेत ना, ते सगळे येऊन जाऊ देत, सगळे एकवटून एकत्र येऊन जाऊ देत. कारण त्याच्या नंतर जे काही उरणार आहे ना, दॅट इज गोइंग टू बी युअर आन्सर. कारण आपण भरपूरदा असं होतं, आपण लोकांशी भांडतो, आपण लोकांशी काही ना काहीतरी वाईट वागतो, काही ना काहीतरी आपण करतो, किंवा लोक आपल्याशी वाईट वागतात. एंड ऑफ द डे जेव्हा आपण गाडीत बसतो, घरी जातो, किंवा आपल्या घरात असतो, बेडवर असतो, आणि आपण ह्या विचार, आणि मला असं वाटतं हा विचार प्रत्येक माणूस अनकॉन्शियसली किंवा सबकॉन्शियसली करतच असतो, की आपण आपला दिवस कसा घालवला, बरोबर, आज आपण लोकांशी काय वागलो, आज आपण लोकांशी कसे बोललो, आज आपण लोकांशी काय पद्धतीने त्यांना रिसीव्ह केलं, हे ना आपल्याला दररोज रात्री झोपताना लक्षात येतं. सो माझे वडील मला नेहमी सांगतात की ज्या दिवशीपर्यंत तू आरशासमोर रात्री झोपताना तोंड धुवून स्वतःचा चेहरा आरशात बघू शकतोस ना, तोपर्यंत तू सगळ्यांशी चांगला वागलास. ज्या दिवशी तुझी नजर तुझ्या नजरेशी नाही मिळणार ना, त्या दिवशी तू काहीतरी वाईट वागलायस. त्या क्षणाला शोध की काय वागलायस, त्या क्षणाला शोध कोणाशी वाईट वागलायस, कसल्या गोष्टीची गिल्ट आली आहे. ती गिल्ट त्या क्षणाला बाहेर काढायची. त्याला फोन कर, तो जवळ नसेल तर त्याला फोन कर, जवळ असेल तर त्याला जवळ जाऊन सांग की माझं चुकलं, माझ्याकडनं ही चूक झाली. कारण saying sorry is the biggest bliss that you can ever have. म्हणजे मला असं वाटतं की सॉरी म्हणणं हे इगोला लागण्याची गोष्ट नाहीये. सॉरी म्हणणारा माणूस जास्त मोठा असतो. ज्या माणसाला विदाउट एनी गिल्ट सॉरी म्हणायला काहीही वाटत नाही ना, तो माणूस कितीही मोठी चूक किंवा कितीही मोठं दुःखांना तो आपल्यावरचं पचवून बाहेर जाऊ शकतो. सो वी ग्रू अप इन दॅट काइंड ऑफ झोन वेअर आमच्या दोघांच्याही आई वडिलांनी किंवा आमच्या दोघांच्याही पॅरेंट्सने आम्हाला कॉन्व्हर्सेशनचं महत्व समजवलं की तुमच्यामध्ये संवाद झाला पाहिजे. एकमेकांकडे पाठ करून झोपायचं नाही, एकमेकांकडे भांडणं झाली म्हणून न बोलता घराच्या बाहेर नाही निघून जायचं, दरवाजा आदळापट नाही करायची. कॉन्व्हर्सेशन नीड्स टू हॅपन. कारण तुम्ही जेवढे एकमेकांशी बोलाल तेवढं तुम्हाला कळेल एकमेकांशी तुम्हाला कसं वागायचंय. म्हणजे लग्न झाल्यानंतर एका वडिलांनी आपली मुलगी आपण दिली आता एखाद्या घरी म्हणल्यावर काय म्हणायला पाहिजे किंवा काय राहायला पाहिजे. हिचे वडील मला म्हणतात, हे बघ माझी मुलगी जरा तापट आहे, ती चिडते, पण ती समजवल्यावर समजवते, त्यामुळे प्रयत्न कर की तू तिच्याशी बोलशील, रागवणार नाही. सो माझं असं झालं की हे किती सुंदर आहे की रागवू नकोस माझ्या मुलीला, तू बोल तिच्याशी, तिला कळतं सगळं, ती चुकली जरी असेल तरी तिला व्यवस्थित कळेल की तू काही तिला सांगत असशील तर रागवू नकोस. तू जर चिडलास आणि तू जर तिला राग दाखवलास तर तिचा राग तुझ्यापेक्षा जास्त. सो मग तू बघायचंस काय ते, मग माझ्याकडे नाही यायचं की अरे ही अशी वागते ही तशी वागते. सो आमचं युजली म्हणणं तेच असतं की आपण जितकी बडबड करू, जितके आपण बोलत राहू एकमेकांशी, तेवढं जास्त सॉर्टेड आयुष्य राहतं. सो दॅट इज हाऊ वी फील अँड वी टेक आवर रिलेशनशिप. घरच्यांबद्दल काय सांगाल आता विषय निघालायचा? घरचे तुम्ही करताय सुरू की मी करू? नाही, किंवा तू त्याच्या घरच्यांबद्दल सांगशील आणि दिस इज नाईस. म्हणजे मी बोलावं तेवढं खरं तर कमी आहे, कारण माझ्यासारखी मुलगी एक सून म्हणून घरी येणं हेच खूप अवघड आहे असं मला वाटतं. असं मला स्वतःला वाटतं. कारण की मला ना स्वयंपाक येतो काही, किंवा मला घरच्या गोष्टी अशा मी कधी सांभाळल्या नाहीयेत. म्हणजे मी नवखी आहे सगळ्या गोष्टींबाबतीत, पण मला नाती जपता येतात हे मला नक्की माहिती आहे. मी फक्त ह्या किंवा आम्ही दोघांनी फक्त ह्या बेसिसवरती कदाचित
हो म्हणलं असो एकमेकांना की मला नाती जपता येतात. बाकी मला जेवण व्यवस्थित काही करता येत नाही. मला फक्त मॅगी येते, मला चहा येतो, मला कॉफी येते करता, पण त्याच्या व्यतिरिक्त मला काही येत नाही. आणि त्याची जी काही बॅकग्राऊंड आहे, मराठवाडा किंवा विदर्भ, लातूर किंवा नागपूर, या ठिकाणी सून घरी येणं म्हणजे लक्ष्मी घरी येणं, सगळे संस्कार तिच्या बरोबर घरी येणं असतं, किंवा ती आता चांगलं चुंगलं आपल्याला खायला करून घालेल किंवा घरची सगळी कामं ती करेल. पण माझं प्रोफेशन किंवा मी ज्या अर्बन सिटीमध्ये वाढलीये, मी पुण्यात वाढलीये, त्यामुळे मला शिक्षणाची आवड खूप होती किंवा मला स्पोर्ट्सची आवड, गाण्याची आवड तर होतीच. त्यामुळे माझं कधीही असं चूल याच्यामध्ये कधी लक्ष नाही गेलं किंवा आई बाबांनी पण मला कधी त्याच्यामध्ये फोर्स नाही केला. बरोबर, ठीक. त्यांचं असं म्हणणं होतं की तू चांगले टक्के कमवतेस, तू अभ्यास कर, तू काही इथे किचन मध्ये यायची काही गरज नाही. त्यामुळे मला आईनी कधी किचन मध्ये येऊनच नाही दिलं. त्यामुळे मला माहितीच नाही की मोहरी किती टाकायची, मीठ किती टाकायचं, तिखट किती टाकायचं, म्हणजे फोडणी काय असते हेही मला माहिती नाही. पण अशा वेळेस ज्या वेळेस मला एक मुलगा भेटतो आणि तो म्हणतो की मला सगळं येतं जेवण बनवता. अच्छा. म्हणलं वाव, माझं नशीब फळफळलं. म्हणलं ओके, तुला काय काय येतं. मग हळूहळू जसे जसे आम्ही, म्हणजे आता 2017 वगैरे, तोही एक वेगळा पिरियड आहे, मला त्याबद्दलही बोलायला आवडेल. पण मी आधी फॅमिलीचं कम्प्लीट करून घेते की त्यावेळेस जेव्हा फॅमिलीला कळलं की अच्छा अशी अशी मुलगी आहे, रोहितला आवडते आणि ती आता सून होऊ शकते आपल्या घरातली, अजून व्हेरी सून, शी इज गोना बी अ सून. सो त्यावेळेस मला त्यांच्या डोळ्यातनं कळायचं की अच्छा ही आता पटकन चहा टाकेल आणि हे. त्यावेळेस रोहितचे बाबा, रोहित आणि रोहितचा धाकटा भाऊ, जी आमची कोर फॅमिली आहे, त्यांनी मला इतकं सांभाळून घेतलंय. मला ह्याचा जो धाकटा भाऊ आहे तो मला मम्मा म्हणतो, मम्मा तू बस मी चहा टाकतो, मम्मा तू बस मी धपाटे करतो, मम्मा म्हणजे बाबा पण स्वतः घरी यायचे आणि स्वतः जेवण बनवायचे. दो दे नो की मला येत नाही काही, पण त्यांनी मला कधी असं बोलून नाही दाखवलं की बघ आमच्या घरातली सून आम्हाला सगळं जेवण करून खायला घालणारी हवी होती, आता आम्ही काय करा, असं कधीच कोणी मला नाही बोलून दाखवलं. म्हणजे मला ह्याची भीती होती. मी बरेच वेळा रोह्याला म्हणाले होते की रोह्या मला नाही येत रे बनवता काही, मला कसे ऍक्सेप्ट करतील तुझ्या घरातले. तो म्हणाला की फक्त जेवण बनवणं ही काही फक्त बाईची हे असते का, की त्याच्यावरनं ठरतं का की ही बाई किती चांगली किंवा हिला किती येतं किंवा ही माझं घर कसं सांभाळू शकणार आहे, फक्त जेवण बनवण्यावर असतं का ते, म्हणजे हे तू मला समजाव. म्हणलं नाही. मग तू कशाला टेन्शन घेतेस, मी बघतो ना, मी बाबांशी बोलतो, मी माझ्या घरच्यांशी बोलतो, ते तुला काही नाही बोलणार. पण ही जबाबदारी घेणं सुद्धा ना खूप मोठी गोष्ट असते असं मला वाटतं. कारण बरोबर त्या पिरियडमध्ये मुली इतक्या एकट्या पडतात. मी असं खूप बघितलंय की लग्न झाल्यानंतर असे बरेच छोटे छोटे प्रॉब्लेम्स असतात, पण ते कुठे कोणी बोलू शकत नाही, स्वतःच्या नवऱ्यांशीही आपण बोलू शकत नाही. त्यावेळेसचं जे डिप्रेशन वाढत 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 जातं, त्याच्यामधनं मी बरेच पेशंट्स बघितले डिप्रेशन मधले. सो मला ते स्वतःला होऊन नव्हतं द्यायचं. मी जसं आम्ही मगाशी म्हटलं की कॉन्व्हर्सेशन इज द मेन थिंग. मी त्याच्याशी बोलले की असा असा माझा प्रॉब्लेम. तो म्हणाला काही टेन्शन घेऊ नको, मी बोलतो. आणि त्यांनी, मला आठवतं आम्ही नागपूरला गेलो होतो, त्यावेळेस गणपती होते आणि गणपतीला खूप एक तामझाम असतो नागपूरला. माझ्या सासरी घर म्हणजे आणि मोठा बंगला आहे, खूप जण असतात, 40-50 माणसं असतात. त्यांच्या समोर मी आज सून म्हणून उभी राहते आणि मला एकही पदार्थ बनवता येत नाहीये. रोहित, इट्स व्हेरी एम्बॅरेसिंग फॉर मी. तर तो असं की ठीक आहे मी बनवतो, ऑन बिहाफ ऑफ माझी बायको मी आज जेवण बनवणार आहे. हे बोलण्याला गट्स लागतात ब्रो. इट टेक्स अ लॉट ऑफ गट्स की माझ्या बायकोची एक साईड घेऊन सगळ्या घरच्यांसमोर हे बोलणं की ठीक आहे तिला जेवण येत नाही, मी बनवतोय आज माझ्या हातचं जेवण. आपण त्याला कोणी नाही नाही म्हणू शकत, पण हा जो कॉन्फिडन्स किंवा हे जे बोलणं असतं ना, त्यांनी मला खूप जास्त धीर मिळाला आणि त्याच्यामुळे मी जास्त कनेक्ट होऊ शकले की मी आता
सांगू शकते की हो मला नाही येत, मी 2चे 4 करून ठेवीन. काही जर किचन मध्ये आले, मला भांडी घासायला द्या, मी भांडी घास, मला काही प्रॉब्लेम नाही, मी मदत करीन, मला काही इच्छा. मी तुला सांगतो, जेवण बनवणं सोडून बाकी मला सगळ्या सगळ्या गोष्टी कामांना येतात. इतका इंटरेस्ट आहे ह्या मुलीला. म्हणजे माझ्या घरातल्या काकवा, आज्या ह्या कंटाळतात हिला की अगं ऐक ना, खूप भांडी आहेत, म्हणजे 10 मिनिटं द्या मला, मी सगळं करते. आणि भांडी व्यवस्थित, कपडे वाळू घालणं, कपडे धुणं सगळ्या वगैरे त्या सगळं. गोष्टी त्या सगळ्या सगळ्या खूप आवडतात मला करायला. जेवण बनवणं आम्हाला आवडत नाही. आम्हाला येतच नाही. आणि त्याचं कारण येत नाही हे नाही, त्याचं कारण फार सिम्पल आणि साधं. ही आणि आई, हिची आई, दोघीही जेव्हा जेव्हा त्यांना उकडतं तेव्हा तेव्हा हिरोईन होतात. म्हणजे मला माझ्या अंगावर घाम आलेला आवडत नाही. हे असं नाहीये. So, त्यामुळे घाम येणार बिचारी आई म्हणजे काहीतरी वेगळं समजून नाही ग. बघायचं, नको असं. म्हणजे जेवणवाला जो आहे ना, की गॅसच्या समोर हे, तर आई उत्तम जेवण बनवते. मॅडमने बघितलं आईला, खूप पसीना, नको जाऊया आपण इकडे, बघू आपण होईल काहीतरी आपलं. या एका विश्वतीने युनिव्हर्सला मला असं वाटतं त्यावेळेला सांगितलं, बघा नवऱ्याचं काहीतरी जेवण बनवणारा असला तर अजूनच उत्तम. आणि फॉर्च्युनेटली ह्यांच्यासाठी आणि आमच्यासाठीही हे एक बरं झालं की माझ्या घरात लहानपणीपासून पुरुषच जेवण बनवतात. त्यामुळे आम्हाला सवयच नाहीये की बाईने जेवण बनवलं आणि हे झालं. कारण मी, बाबा, आम्ही आणि लहान भाऊ, आम्ही लातूरला सेपरेट राहायचो. सो बाबा जेवण बनवतायत आयदर, किंवा मी जेव्हापासनं 4थीला जायला लागलो तेव्हा 4थीपासून मी जेवण बनवतो मग घरात. सो मग आम्हाला पुरणपोळ्यांपासनं ते नॉनव्हेज, मटण, खिचडी, काहीही जे काही असेल ते एव्हरीथिंग, व्हॉट एव्हर यू टेल मी, आय कॅन मेक इट इन नेक्स्ट हाफ एन आवर. किती गोड. सो त्यामुळे माझं असं झालं की मला जेवणाचा इश्यूच नाहीये, मला व्यवस्थित येतं जेवण. तू खूप छोटं काहीतरी बोलतेस माझ्यासमोर जेवण वगैरे. आणि माझं असं झालं की ह्या मुद्द्यावरनं माझे वडील तुला नाही रिजेक्ट करणार आहे, डोंट वरी. म्हणलं त्यांनाही स्वतःच बनवायची सवय आहे, त्यांनाही असं होतं की नको नको मी बनवतो जेवण, मला मस्त येतं, व्यवस्थित येतं. सो ते म्हणलं ते काही नाही करणार. आणि हिला तर हो म्हटलं. बरं, माझ्यासाठी परीक्षा अशी होती की इकडे हिला एका व्यक्तीला इम्प्रेस करायचं होतं, विच वॉज माय वडील. माझ्या वडिलांना इम्प्रेस केल्यानंतर वडील हो म्हणाले की झालं. मला इथे आई आणि बाबा दोघांनाही इम्प्रेस करायचं होतं. मी गेलो पहिल्यांदा, म्हणलं हाय काका, हाय. पण ते तुला लहानपणापासून ओळखत होते ना? लहानपणापासून म्हणजे भरपूरदा असं हे झालं होतं की पुण्यात माझा कार्यक्रम असेल तर मी हिच्या घरी जाऊन राहिलोय आणि हे सगळं काका काकू आहेत, सगळ्यांना माहिती आहे सगळं. सो मला तर म्हणजे आई वडिलांना दोघांना इम्प्रेस करायचं इकडे. सो माझं असं झालं की आपण काय करूया, कसं हे सगळं मॅनेज होणार आहे. तर ह्याची सुरुवात अशी केली की आई बाबांना पहिले आम्ही घरी बोलवलं आमच्याकडे. हे सगळं होण्याच्या आधी हा विषय पण नव्हता डोक्यात. पहिले मी आईला, मी किती छान जेवण बनवतो, मला जेवण बनवता येतं, म्हणून मी तिला माझ्या हातच्या काही गोष्टी खाऊ घातल्या. मग तिला मस्त झाले, पनीरची भाजी छान झालंय, हे छान झालंय, ते वगैरे हे सगळं झालं. आणि माझं असं झालं ओके, आता हे परफेक्ट लेवलला शिजलेलं आहे, प्रकरण परफेक्ट लेवलला शिजलेलं आहे, आपण आता हे सर्व करायला घेऊया. म्हणून मी म्हटलं आपण घरी जाऊया आणि सांगूया आई बाबांना की करायचंय लग्न आणि असं असं आहे. बरं, फनी फॅक्ट वॉज, मी हिला कधीच माझी गर्लफ्रेंड होशील का, माझ्या बरोबर रिलेशनशिपला येशील का, हे कधीच नाही विचारलं. आय आस्क्ड हर फर्स्ट क्वेश्चन, माझ्याशी लग्न करशील का. कारण माझं असं झालं होतं की तुलाही माहितीये मी किती लोकांबरोबर डेटवर गेले, किंवा मलाही माहितीये तू किती जणांबरोबर डेटवर गेली. म्हणलं आता डेट नाही करायचं, आता आपल्याला माहितीये काय आहे आणि काय नाहीये. म्हणलं आणि मला असं माहितीये की whatever it is, you were the first girl that I met in my life. You were my first female friend, and I would love to have you as my life partner always.
तर म्हणलं आपण लग्न करूया. इज लाईक डन, माझं काही म्हणणं नाहीये. घरचे हो म्हणाले तर मी लगेच करते. घरच्यांनी एकानेही जर नाही म्हटलं तर आय एम सो सॉरी, आय वोंट गो अगेन्स्ट देअर विशेस बिकॉज आय कांट डू दॅट. पण असं नाही तुला वाटलं की आपण कन्व्हिन्स करूया म्हणून? नाही, हो बरोबर आहे, पण लहानपणापासून ते ओळखतायत ना मला. मी स्वतःलाही कदाचित ओळखत नाहीये आता या घडीला, किंवा या वयात म्हणता येईल. त्या वयामध्ये आपल्याला स्वतःला खूप असं हे खूप असतं, इल्युजन्स असतात की हा करू ना, एवढं काय त्याच्यामध्ये. खूप डे ड्रीमिंग आपण करत असतो. पण आपल्या घरच्यांनी आपल्याला लहानपणापासून बघितलेलं असतं. त्यांना माहिती असतं की कुठल्या सिच्युएशनला ही काय करू शकते, किंवा ह्यानी जर हिला नाही व्यवस्थित सांभाळलं तर ही काय स्टेप घेईल. त्यामुळे त्यांना माहितीये जास्त की मी केवढी तापट आहे, किंवा माझं डोकं कसं चालतं. जर ते म्हणाले ओके डन आहे तर मला काही प्रॉब्लेम तुला नाही. किती भावंड? मी एकटी, एकुलती एक. म्हणूनच कळलं मला, म्हणून आपलं विचार. म्हणूनच आणि गेलो घरी आई बाबांना सांगायला. तर आता कसं दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना राहावाला एक जो नसतो, तो एक मध्ये छोटासा येऊन गेला माझा. आधी घरी जायचो तेव्हा काका काकू, तेव्हा काका काकू म्हणायचो मी, तर मस्त ग्रीट करायचे, रिसीव्ह करायचे. काहीतरी बोलूया असं म्हणल्यानंतर मग झालं सुरू हे हे करायचं. मला काकाने म्हणजे आता बाबाने त्यावेळेला त्या आपल्याकडे घरात खुर्च्या असतात ना प्लास्टिकच्या आणि अशा पण नेहमी नीलकमलवाल्या ज्या खुर्च्या असतात, तर त्या एक 7 खुर्च्या होत्या. त्या एकावर एक ठेवल्या होत्या. त्यातली एक खुर्ची काकांनी काढली, त्या खुर्चीवर तो बसला. आणि 6 ज्या खुर्च्या एकावर एक ठेवल्या होत्या ना, तिकडे मला बसायला लावलं. म्हणाले इथे बस, मला बोलायचं तुला. बसवलं मग. हा सांग साधारण. आणि टायमिंग बघा, हिच्या वडिलांचं टायमिंग पण सॉलिड आहे. नेमकं ही आतमध्ये फ्रेश व्हायला, आंघोळ करायला गेली होती, तेवढ्यात त्यांनी सगळे प्रश्न विचारून मोकळं गेलं. हा सांग साधारण काय महिन्यात होते कमाई आपली? मग ते सगळे प्रश्न सुरू झाले की कसं काय व्यवस्थित करणार. बरोबर, किती वर्षांनी लग्न करायचा विचार आहे? तर मग सगळं झालंय, उत्तरं झाली वगैरे. की आम्हाला असं वाटतं की आता आम्ही रिलेशनशिप मध्ये आहोत, तर एक 3-1 वर्षानंतर लग्न करू. बरं, मग 3 वर्षांपर्यंत काय करायचं? म्हटलं काय नाही करायचं, एकत्र राहायचं 3 वर्ष. तर म्हणाले एकत्र लिव्ह इन रिलेशनशिप, आणि तुम्ही, तुला कळतंय ना तू जोगणेकरांच्या घरात बसलाय. तर माझं असं झालं, आय नो, हिअर मी आउट. हे माझं सजेशन नाहीये, हे तुमच्या मुलीचं सजेशन आहे. हे मी सांगितलंय का? तर मी नाही सांगितलंय. हे काय होत आहे, आपण बघूया बोलून काय घडतंय वगैरे. मग त्यांना कन्व्हिन्स करून कसा बसा सगळं होऊन, म्हणजे आयडिया ह्याची आणि तू कन्व्हिन्स केलं. मग सगळं झालं, दोघांनी कन्व्हिन्स केलं. आणि आयडियली यू वोंट बिलीव्ह मी हाऊ फनी थिंग्स कॅन टर्न आउट इफ एव्हरीबडी इज अग्री टू युअर मॅरेज. आई पुण्यातनं मुंबईत आली आणि आम्हाला एक फ्लॅट मध्ये ते असतात ना सगळं, हो मी यांच्या बरोबरच राहणार आहे, हे माझ्याच बरोबर असतात, ही माझी मुलगी, आम्ही एकत्र असणार आहोत, हा माझा होणारा जावई, हा इथे येऊन जाऊन असणार, हा याचं घर इथे असतं, मग इकडे किती वेळ लागणार ना त्याला वगैरे. सगळं करून तिने आम्हाला लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहण्याची परमिशन आणि आमचं एग्रीमेंट हे दोन्ही आई वडिलांनी केलं. सो मला असं वाटतं की दॅट इज समथिंग विच इज, आम्हाला असं झालं की बाप, जर ह्यांच्यात करेज आहे, आईने बाप काम केलं ते आहेत. तर ह्या एवढ्या ओपन माइंडला जर आमचे घरचे हो म्हणतायत, किंवा आमचे घरचे जर म्हणतायत की ओके नाही ठीक आहे बरोबर आहे, की मैं रादर देन बाद में जाके पछताने से अच्छा है कि अभी पता चल गया काय काय होणार आहे आणि काय काय नाही होणार आहे, तर बेटर आहे. मैं फ्रँकली स्पीकिंग आईला मी पहिले फार नव्हतं आवडलो. आईला असं वाटत होतं एक जेन्युइनली की एक 3 महिन्यात जुई बहुतेक ह्याला थोबाडून बाहेर काढून देईल, हा खूपच आगाऊ आहे वगैरे. आईला ते आठवतं ना लहानपणी केस आवडलं होतं. आईने विज्युअलाइज केलं, आता हे होणार वगैरे. तर नशिबाने ह्यातलं काहीही घडलं नाही. आणि परत एकदा माझा खूप फेवरेट शब्द आहे म्हणून, किंवा या आपल्या इंटरव्ह्यूतला तकिया कलाम झालाय, फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली.
हे माझं फेवरेट वाक्य आहे की जे काही घडतं ते चांगल्यासाठी घडतं. सो आम्ही हे ठरवलं आणि लॉकडाऊन लागलं. सो 2 ते 2.5 वर्ष यू डू नॉट हॅव एनी ऑप्शन ऑफ गेटिंग आउट. म्हणजे असंही नाही की तुला एकमेकांचा राग आला तर तू 2 तासासाठी घराच्या बाहेर निघून जाशील आणि चेहराच बघणार नाही. तू घराच्या बाहेरच पडू शकत नाही. सो आयडियली 2.5 वर्ष आधीच आम्ही लिव्ह इन मध्ये जेव्हा राहत होतो आणि लॉकडाऊन जेव्हा चालू होतं तेव्हा घराच्या बाहेरच आम्ही पडू शकलो नाही किंवा एकमेकांच्या ह्याच्यात. आणि लॉकडाऊन मध्ये ऍक्च्युली ती एक वेळ आली जेव्हा आम्हाला जाणवलं की दिस इज द करेक्ट टाइम जेव्हा आपण हे घरच्यांशी बोलून करू शकतो. सो आम्ही राहायला एकमेकांच्या बाजूबाजूच्या सोसायटीमध्ये होतो तेव्हा. लॉकडाऊन जसं लागलं तसं आम्ही आई वडिलांना फोन केला. म्हणलं हे बघ आता खूप जास्त पुढे प्रॉब्लेम येणार आहे. म्हणलं दिस इज वी आर नॉट आस्किंग ऍज अ लिव्ह इन रिलेशनशिप ऑर समथिंग लाईक दॅट. म्हणलं आता हे प्रॅक्टिकली आपण बोलूया. म्हणलं मला काम नाहीये, हिलाही काम नाहीये आता, पुढे कधी ओपन होईल माहिती नाही. म्हणलं तुलाही माहिती मी हिच्याशी लग्न करणार आहे, माझ्या घरच्यांनाही माहितीये की आम्ही एकमेकांशी लग्न करणार आहोत. म्हणलं आपण एक बेस्ट काम करूया का, ही बाजूच्या ही जिथे आहे ना तिथे हिलाच राहू दे. म्हणलं हिला नको शिफ्ट करायला, मी शिफ्ट करतो, मी माझं सगळं सामान घेतो आणि मी हिच्याकडे शिफ्ट करतो. सो मग त्यांनी सांगितलं की हा ठीक आहे चल हे चालेल. मग आम्ही लॉकडाऊन मध्ये एकमेकांबरोबर शिफ्ट झालो, राहायला लागलो. तिथे जेव्हा 24 तास एकमेकांबरोबर घालवायची संधी मिळाली ना तिकडे कळलं की पहिले 6 महिने ओला टॉवेल गादीवर नाही टाकायचा. आणि ती एक फेज म्हणजे आपण ज्याला इंग्लिश भाषेत आपण हनीमून फेज म्हणतो की पहिले एका 6 महिने की हे काय हे काय हे काय हे सगळं व्यवस्थित करते ती, हे नाही करायचं इकडे ते नाही करायचं. 6 months into it and it was on autopilot. सो मला असं वाटतं की दॅट हेल्प्ड अस किंवा दॅट हेल्प्ड in our relationship to know each other better. कारण rather than पुढे जाऊन माहितीच नाहीये एखादी गोष्ट आणि हे तू मला सांगितलं नव्हतं, तू असा असशील हे मला माहिती नव्हतं, तू अशी असशील हे मला माहिती नव्हतं, हे करण्यापेक्षा ना आधी 6 महिने राहा एकमेकांबरोबर आणि ठरवा तुम्ही एकमेकांबरोबर राहू शकणार आहात की नाही. तुम्हाला मुळात कारण मुलासाठी हे तेवढंच कठीण आहे की वय वर्ष अमुक पर्यंत तो एकटा राहिलाय आणि अचानक उद्यापासून त्याची रूम, त्याचं कबर्ड, त्याच्या सगळ्या गोष्टी स्प्लिट होणार, त्याच्या सगळ्या गोष्टी अर्ध्या होणार, त्या सगळ्या गोष्टी बायको बरोबर शेअर कराव्या लागणार. अरेंज मॅरेज मध्ये तर हे तुम्हाला ऑप्शनच नाहीये की तुम्ही मुलगी कोण आहे किंवा ती कशी आहे किंवा काय आहे काहीच माहिती नाही. अँड सेम गोज विथ गर्ल एज वेल की तिलाही माहिती नाही की आजपर्यंत मी इथे राहत होते, उद्यापासून त्या घराला आपलं घर म्हणायचंय, त्या आईला आपली आई म्हणायचंय, त्या वडिलांना आपल्या बाबा म्हणायचंय. आणि हे बाय चॉईस जर असेल तर काही वाटत नाही, पण हे जर विदाऊट चॉईस असेल तर मग देर इज नो अदर ऑप्शन. सो आयदर मग आमचं असं झालं की मग आपण 2 ऑप्शन आहेत ना आपल्याकडे, आपण राहू शकतो. जर आपण हे करू शकतो, आपल्याकडे पॉसिबल आहे, तर आपण घरच्यांशी बोलून आपण हे कन्व्हिन्स करूया त्यांना की आपण असं राहूया का, लिव्ह इन मध्ये राहूया का, किंवा तुम्हाला चालणार आहे का हे, की हे सगळं आम्ही जे काही करतोय तुम्हाला जर असं वाटत असेल की हे सगळं तुमच्या तत्वांच्या बाहेर आणि कायद्यांच्या बाहेर असेल, यू लेट अस नो, वी विल नॉट डू इट, वी विल फाइंड सम अदर वे, बट वी फील दॅट दिस शुड बी आयडियली हाऊ इट इज. आम्ही जे म्हणतोय आम्हाला असं वाटतं की आमचं रिलेशनशिप तसं वर्क होऊ शकेल की आम्हाला जर एकमेकांबद्दल जास्त गोष्टी माहिती असतील तर आम्ही सॉर्टेड असू. किती वर्ष राहिलात एकत्र लिव्ह इन मध्ये? 3 वर्ष लिव्ह इन मध्ये. सो जसं मगाशी तो म्हणाला की लग्नाच्या गोष्टी झाल्यानंतर बाबांनी विचारलं की तुम्ही किती वर्ष अजून घेणार आहात लग्न आणि या सगळ्या गोष्टींसाठी. तर आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला 3 वर्ष तरी पाहिजेत की आम्ही स्वतः जे गोल बघतोय स्वतःच्या फ्युचर बाबतीत, प्रोफेशन बाबतीत, ते आम्हाला कुठेतरी एक सेट करायचे आणि मग त्याच्यानंतर आम्ही लग्नाचा विचार करू. तोपर्यंत प्लीज तुम्हीही आम्हाला त्याच्याबद्दल मागे लागू नका की असं टोचून बोलतात ना कधी कधी की आता लग्न करा, आता लग्न करा, हे करायला पाहिजे, ते नका करू. आधी आम्हाला 3 वर्ष द्या. जर 3 वर्षात आमच्याकडनं काही नाही घडलं तर मग तुम्ही आम्हाला बोला, आम्ही सगळं ऐकून घेतो, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. सो ते पण हे आई बाबा किंवा त्यांच्याशी ह्या शब्दामध्ये बोलल्यानंतर, थोडं क्लिअरली बोलल्यानंतर त्यांनाही कळलं की अच्छा ओके ह्यांच्या थॉट मध्ये थोडासा डेप्थ आहे. असं नाही की ते फक्त वरचा विचार करतायत असं नाहीये. त्यांनी डेप्थ मध्ये जाऊन थोडा विचार केलाय आणि मग बोललेत. सो त्या 3 वर्षांमध्ये ज्या वेळेस आम्ही परत मुंबईमध्ये गेलो आईबाबांशी बोलून, मला हा प्रश्न पडतो की बरोबर आहे लिव्ह इनला आपल्याकडे एवढी अजून परवानगी नाहीये,
पण ती खूप महत्वाची गोष्ट वाटते मला, कारण की मुलगी एका माणसाकडनं खूप काहीतरी वेगळं एक्सपेक्ट करत असते. जर लग्न झाल्यानंतर जे एक्सपेक्टेशन सांगितले आणि जर तो माणूस पूर्ण नसेल करणार, तर ती मुलगी तशीच असते लग्नानंतर, विच इज काइंड ऑफ स्टेज इट इज अनहॅपी, जे बोलूच शकत नाही. जी मुलगी अपसेटच असते आणि मग प्रॉब्लेम्स वाढत जातात मॅरेजमध्ये आणि बऱ्याच गोष्टी घडतात नंतर, ते मला कुठेतरी माझ्या आयुष्यात म्हणजे नको होतं. तुमचं असं म्हणणं आहे का, करेक्ट मी इफ आय एम रॉंग, की लिव्ह इन मध्ये राहिल्यानंतर तुम्हाला तुम्ही कळता, नाही जमलं नाही पटलं तर देर इज अन ऑप्शन ऑफ सेपरेटिंग, असं म्हणणं आहे का तुमचं? इट इज बेरेज लग्नामध्ये तो ऑप्शनच बंद होतो. सेपरेटिंग नाही, माझं म्हणणं काय आहे, देर इज सी, आपल्याकडे ना ब्रेकअप या शब्दाला लाईटली घेतलं जातं आणि डिवोर्स या शब्दाला खूप जास्त मोठ्या पद्धतीने घेतलं जातं. आयडियली इन बोथ circumstances it is the same. You are never going to see that person again, you are never going to talk that person again. होतं काय ना, मध्ये शास्त्र येतं, मध्ये येतात आपल्या सगळ्या गोष्टी, जिथे आपण लग्न केलेलं असतं, मग आपण खर्च केलेला असतो, मग घरच्यांच्या दृष्टिकोनाने अरे बापरे, आता तर ही आपली नाहीये, आता ही त्यांची झाली ना, आता तू डिवोर्स केल्यानंतर तुला इथे जागा नाही, तू हे तुझं घर राहिलंच नाही, आता तू तुझं बघ, किंवा व्हॉट एव्हर इट इज जे आपल्याकडे चालू असतं. मला असं वाटतं की हे सगळं जर तुम्हाला करायचं असेल आणि हे सगळं जर तुम्हाला 4 वर्षानंतर कळणार असेल, तर हे तुम्ही 6 महिने आधी का नाही ट्राय करत, किंवा तुम्हाला कळत का नाही की आपल्याला हे नाही करायचंय? कारण अरेंज मॅरेजला जोपर्यंत तुमच्या मनातली भीती जात नाही आणि तुम्ही घरच्यांशी हे कम्प्लिटली अपफ्रंटली बोलू शकत नाही की नाही करायचंय मला लग्न अरेंज मॅरेज, किंवा मला अशा व्यक्तीशी लग्न करायचंय जो याच्यामध्ये बसेल, किंवा याच्या, जर हे तुम्ही नाही बोलू शकत, तर मग तुम्ही ऍटलिस्ट हे तरी सांगू शकता ना की मग मला हा व्यक्ती आवडतोय, मग मला ह्याच्या बरोबर लग्न करायचंय, किंवा मला ह्याच्या बरोबर आयुष्य घालवावं असं वाटतंय, लेट्स सी व्हॉट हॅपन्स. कारण तुम्ही जर राहिलात एकत्र 6 महिने, इफ इट डझंट वर्कआउट, किंवा हे जर नाही काही झालं, तर तो त्रास फक्त 2 व्यक्तीला होणार, एक तुला आणि एक तुझ्या पार्टनर, की तुम्ही दोघं सेपरेट झालात, तुम्ही दोघांमध्ये हा त्रास मिटला, किंवा आपण म्हणतो की, आणि हे खरं पण आहे की कुठलीही व्यक्ती असण्याने किंवा नसण्याने आयुष्याला काय फरक पडत, कोणी असो किंवा कोणी नसो, लोक येत राहतात, लोक जात राहतात, त्यामुळे फरक पडत नाही. आपण 6-8 महिन्यानंतर आपण आपलं आयुष्य सुबक करतो, आपण परत आपापल्या मार्गी लागतो. जेव्हा लग्न होतं तेव्हा ना, इट इज नॉट अबाउट 2 people, इट इज अबाउट देअर फॅमिली, दोन कुटुंब एकत्र इट इज अबाउट देअर एंटायर इमोशन. त्यांनी ना तो दिवस सोहळ्यासारखा साजरा केलेला असतो, आणि जेव्हा तुम्ही लग्न झाल्यानंतर सेपरेट होता ना, तेव्हा तुम्ही त्यांच्याकडनं तो सोहळा, तो आनंद, ते सगळं तुम्ही स्नॅच करता, ते तुम्ही सगळं काढून घेता. सो माझं असं म्हणणं की देर इज सेपरेशन इज नॉट अन ऑप्शन आफ्टर यू गेट मॅरिड, बट choosing a wise partner is always an option before marriage. सो घाई करून लग्न करण्यापेक्षा थोडं उशिरा एका अशा व्यक्तीबरोबर लग्न करा, ज्या व्यक्तीबरोबर तुम्ही आयुष्यभर तुमचं सुखी असाल, नो मॅटर. कारण फिजिकल अट्रॅक्शन, फिजिकल काय म्हणतात त्याला, वेल बिईंग अँड एव्हरीथिंग इज टाइम बिईंग. जोपर्यंत तुमची बॉडी त्या सगळ्या गोष्टींना साथ देते, तोपर्यंत तुम्ही त्या सगळ्या गोष्टींमध्ये अडकणार आहात. ऍट द एंड ऑफ द डे, जेव्हा आजपासून पुढे 50 वर्ष, 60 वर्षानंतर जेव्हा तू आणि तुझा पार्टनर किंवा कोणीही तुम्ही जेव्हा कॉन्व्हर्सेशन करत बसणार आहात, तुम्ही तेव्हा ह्या गोष्टींबद्दल बोलणार आहात की अरे आपण किती छान एकमेकांशी गप्पा मारले, किंवा आपण एकमेकांशी किती छान वेळ स्पेंड केलाय, आपण किती छान मजा केली एकमेकांबरोबर, किंवा आपण अरे तुला आठवतंय का आपण तिकडे भांडलेलो, पण नंतर आपण ते सॉल्व्ह पण केलं. इफ यू हॅव अ राईट पार्टनर, दीज काइंड ऑफ कॉन्व्हर्सेशन विल हॅपन. इफ यू डोंट हॅव द राईट काइंड ऑफ पार्टनर, मग तुमचं तेच असणार, तू हल्ली बोलतच नाहीस माझ्याशी, तू हल्ली मला वेळच देत नाहीस, किंवा तू इट इज मला असं वाटतं की एकमेकांवर गेमिंग खेळण्यापेक्षा, की तुझ्यामुळे असं झालं, तुझ्यामुळे असं झालं, तू असा वागलास म्हणून मी असं वागले, तू अशी वागतेस म्हणून मला घरी यायला आवडत नाही, किंवा म्हणून मी उशिरा येतो, किंवा या ज्या काही गोष्टी असतील ना, या सगळ्या गोष्टी एका वाक्यात संपू शकतात जर तुम्ही दररोज रात्री गेल्यानंतर एक प्रश्न विचारलात ना, काय ग तुझा दिवस कसा होता, किंवा काय रे तुझा दिवस कसा होता, हाऊ आर यू. मला कुठेतरी काय वाटतंय माहितीये की हा आजचा आपला एपिसोड तुमच्या पिढीचा
आमच्या पिढीने बघायची गरज आहे? कदाचित असू शकतं ताई, मला कारण तुम्ही खूप सॉर्टेड आहात, म्हणजे कदाचित तुम्ही असाल ना, हम्म. तुम्ही ऍज अ कपल असाल, तुमच्या पिढीतले इतर सुद्धा तुमच्या इतके सॉर्टेड आहेत का? मी तेच ऍक्च्युली बोलत होते, कारण बिईंग अ सायकोलॉजी स्टुडंट माझ्याकडे बरेच जण येतात असे प्रॉब्लेम्स किंवा मनातल्या काही गोष्टी सांगायला येतात. बिकॉज बिईंग अ गुड लिसनर मला ती आधीपासून सवय आहे की लोकांचं काय एक्झॅक्टली चालू आहे. सो बरेच जण मला हेच विचारतात की तुम्ही एकत्र राहिलात आणि मग मग असं कसं झालं, मग तुमच्या घरच्यांनी परमिशन कशी दिली. मला असं वाटतं की जर पेरेंट्स तेवढ्या लेवलचा विचार करत नसले असते ना, तर आम्ही दोघं आज कदाचित एकत्र नसलो असतो. आई बाबांची ती एक मेंटॅलिटी पण खूप जास्त गरजेची असते आपल्यासाठी. मी म्हणते की ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त लिव्ह इन मध्ये राहण्यासाठी सगळ्यात जास्त मोठा वाटा आमच्या आईबाबांचा होता, की आमच्या आईबाबांनी तेवढा ओपन माइंडेड विचार केला जो आम्ही करत होतो, पण त्याला जर दुजोरा दिला नसता तर कदाचित आम्ही अनहॅपी असतो. बरोबर आहे, करेक्ट आहे, आम्ही अपसेट झालो असतो, आमच्या रिलेशन वरती त्या सगळ्या गोष्टी आल्या असतात. बरोबर आहे. त्या गोष्टी ओळखून त्याच्या बाबांनी, माझ्या आई बाबांनी जो आम्हाला सपोर्ट केला तो इतका जास्त गरजेचा होता. प्लस त्याच्यामध्ये ही गोष्ट ओळखून आई बाबांनी की बाहेर परिस्थिती काय चालू आहे. आता जर लॉकडाऊन लागलंय तर आपली मुलगी तिथे एकटी आहे, प्लस तोही मुलगा त्याच्या आई बाबांपासून वेगळा आहे, फॅमिलीपासून लांब आहे, तर ती त्याची काळजी घेणार, हा तिची काळजी घेणार. लेट देम बी इन दॅट झोन. बघू देत त्यांना एकमेकांची काळजी घेऊन सुद्धा, बघू देत त्यांना भांडून सुद्धा की काय होतंय. जर त्यांचा राग 24 तासांपेक्षा 48 तासांपेक्षा जर जास्त राहिला तर त्यांनाच कळणार की प्रॉब्लेम काय आहे आपल्यात. जर आपण तो वेळच दिला नाही, लोक काय करतात किंवा पेरेंट्स काय करतात की 2-2, 3-3 तासासाठी मुलीला बाहेर सोडतात आपल्या पार्टनर बरोबर. जो कोणी होणारा पार्टनर असतो त्याच्याबरोबर 2-2, 3-3 तासासाठी सोडतात. पण 2-3 तासात काहीच नाही कळत ग. सगळ्या गोष्टी लवीडवी असतात. त्या सगळ्या गोष्टीमधनं मी पण गेलीये, तू पण गेलीयस. पण जेव्हा ती 24 तासांची वेळ येते, जेव्हा ती 48 तासांची वेळ येते की अंघोळ करून आल्यानंतर तुझ्या काय सवयी आहेत. मला माझा वेळ लागतो बाबा, मला 10 मिनिटं लागतात, माझ्या रूम मध्ये कोणी नाही यायचं माझी अंघोळ झाल्यानंतर. हे जर त्याला तो समजून घेत असेल तर कुठेतरी हे वर्कआउट होणार आहे ना. जर तो म्हणाला की नाही मला उठल्या उठल्या सकाळी चहा लागतो, मला नाहीये सवय बनवायची सकाळी उठल्यावर चहा, मला कॉफी प्यायची सवय, त्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ओके तू चहा पी, मी कॉफी करून घेतो, हे ऍडजस्टमेंटच नसलं असतं आमच्यामध्ये तर कसं चालणार. प्लस बिईंग इन दॅट सेम इंडस्ट्री ऑल्सो की तुझी वेळ, तुझं रेकॉर्डिंग यावेळेस असतं, माझं रेकॉर्डिंग यावेळेस असतं, तू मग नंतर ये, मी इकडे वेळ, ठीक आहे हे सगळं आपण मॅनेज करू शकतो. पण जेव्हा गोष्ट येते इगोची, जी आपण घरी आल्यानंतर बोलतो की रोया मला असं वाटलं की तू ही जागा अशी अशी घ्यायला हवी होतीस त्यावेळेस रेकॉर्डिंग मध्ये, ते मी बाहेर लोकांसमोर नाही बोलून दाखवू शकत. प्लस त्यावेळेस अशी ही गोष्ट झाली आमच्या बरोबर की इंडस्ट्रीमध्ये पण लोक आम्हाला ऍक्सेप्ट नाही करत आहेत कारण आम्ही एकत्र राहतोय. हाही एक सीन झाला होता की आपलीच लोक आपल्याला ऍक्सेप्ट नाही करत आहेत की तुम्ही एकत्र राहताय. या दिस हॅपन्ड की तुम्ही एकत्र राहता, तुम्हाला काय, आम्हाला छिछोर या कॅटेगरीमध्ये पण टाकलं गेलं होतं की लोक हाच डिरेक्टली विचार करतात की हे कुठल्या गोष्टीसाठी एकत्र राहत असतील. अरे हे काय पोरी फिरवतात, हे काय पोरी फिरवतात, ह्या गोष्टी. पण मुळात आमचा मुद्दाच हा आहे आणि मला या जनरेशनला पण हेच सांगायचंय, कारण की मी अशा बऱ्याच मुली बघितल्या ज्या आतमध्ये खूप सप्रेस होतात त्या वेळेस न बोलल्या गेल्यामुळे. जेव्हा आपला पार्टनर आपल्या बरोबर असतो त्यावेळेस वेगळ्या गोष्टी आपल्या मनात असतात, इमोशन्स असतात, पण प्रॅक्टिकल जिथे जीवन येतं की आता आज मी ह्याच्या बरोबर कुशीमध्ये झोपणार आहे, उद्या मी उठणार आहे कारण हा माझा नवरा आहे. पण लोक हाच विचार करतात लग्नाच्या आधी सुद्धा जेव्हा लिव्ह इन रिलेशनशिप येतं. इट इज नॉट नेसेसरी. आय थिंक इट इज नॉट नेसेसरी. एक मुलगी इंडिपेंडेंटली तिच्या बेडवरती सेपरेटली झोपूच शकते, दोघं जण एका घरात असताना सुद्धा. मला असं वाटतं आता हे कितीही, आता हे आम्ही आत्ता सांगितलं तर हे किती
खोटं वाटेल असं लोकांना वाटू शकेल. बट यू वॉन्ट बिलीव्ह हा. की दोज 3 years हा. वेर वी वर लिव्हिंग इन अ रिलेशनशिप आय हॅड माय सेपरेट रूम माय ओन स्टुडिओ आय यूज टू स्लीप इन दॅट रूम शी यूज टू स्लीप इन हर ओन रूम अच्छा. द थिंग वॉज नॉट अबाउट काय होतं ना आपल्याकडे भ्रष्ट विचार पहिले येतात बरोबर बरोबर. आणि चांगले विचार किंवा बरे Actual विचार त्याच्या नंतर मागचं येतात जे काही रिझन आहे ना ते कोणी So, बघायला जात मला नाही असं खरं वाटतं तर. त्या इट वॉज दॅट पिरियड जिकडे लोकांचे भ्रष्ट विचार त्यांच्या चांगल्या विचारांवर हावी होत होते आणि त्यामुळे लोक असं बोलत होते. पण मला असं वाटतं की द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन एनी मॅरेज और एनी रिलेशनशिप इज नॉट लव्ह. इट इज नॉट प्रेम. अंडरस्टँडिंग आणि कम्युनिकेशन. अंडरस्टँडिंग कम्युनिकेशन तर आहेच, Trust. पण त्या व्यतिरिक्त मला असं वाटतं की मी ह्या व्यक्तीसाठी माझ्या आयुष्यातली कुठली एक गोष्ट बदलू शकतो किंवा मी एखाद्या सिच्युएशनला मी माझी पर्सनॅलिटी चेंज करू शकतो का हिच्यासाठी. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर हिच्या चेहऱ्यावर आनंद बघायचा असेल आणि जर हिने सांगितलं की मला अरे तुझी ही सवय मला नाही आवडत किंवा ही सवय जरा जास्त ओव्हरपॉवरिंग वाटते, ही सवय कमी कर, जर मी ते करू शकतो ना तर मला असं वाटतं की देन आय कॅन बी. ते केलंय तुम्ही एकमेकांसाठी? वी हॅव चेंज्ड लॉट ऑफ थिंग्स फॉर एनिवे. And नॉट we टू are से happy इट to आउट change लाऊड it. बट वी आर हॅपी टू चेंज इट. म्हणजे मला happy. असं वाटतं की मला जर तुला एखाद्या गोष्टीमुळे जर आनंद मिळत असेल आणि ती गोष्ट मी करतोय आणि त्या गोष्टीने जर मला फायदाच नाहीये, ती गोष्ट उगाच माझ्या सबकॉन्शियसने मला सवय लावली आहे म्हणून मी करतोय. फॉर एक्झाम्पल नाव हाफ ऑफ द पीपल नोज इट की आय यूज टू गो इन पार्टीज अँड ड्रिंक, बट अनफॉर्च्युनेटली फॉर हर और फॉर मी दॅट वॉज नॉट वर्किंग. सो माझं असं झालंय की आपल्याला हे नाही केलं पाहिजे. सो नाव इट्स बिन 2 years आय हॅव नॉट टच्ड एनिथिंग. किंवा बेडवर मला ओला टॉवेल ठेवायची सवय आहे किंवा होती, कारण मला सांगायलाच कोणी नव्हतं याच्या आधी की हे इथे नाही ठेवायला पाहिजे. पण मी जर हे इथे नाही ठेवलं, मी जर हे इथे ठेवलं तर ह्याला वास लागेल, रात्री आपण इथेच झोपणार आहोत, मग ह्याच बेडला तो वास तुला चालणार आहे का, हे हायजीन प्रॉब्लेम आहे. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत किंवा ह्या इन जनरल एखाद्या सवयीमुळे जर एखाद्या व्यक्तीला प्रॉब्लेम होत असेल आणि ती सवय बदलल्याने तुझ्या आयुष्यात काहीच प्रॉब्लेम नसेल ना, तर ती सवय बदलावी किंवा तेवढं ऍडजस्टमेंट ठेवलं पाहिजे, तेवढं मार्जिन असलं पाहिजे लग्नात किंवा कुठल्याही रिलेशन. परवाच बोलत होतो ना, याला ऍडजस्टमेंट म्हणतात. ह्याला तो एक वेगळा शब्द कोणतरी परवा आपल्याला म्हणत होतं बघ की रुळलं जातं काहीतरी, तुम्हाला याची सवय होते. इट्स नॉट सवय, ही ऍडजस्टमेंट असते जी आपण हॅपीली करायला बघतो जेव्हा आपण एकत्र राहतो. नाव देत नाही कारण ते तुम्ही तुमच्या मनाविरुद्ध नाही केलंय. ज्या ज्या गोष्टी तुम्ही मनाविरुद्ध करता, तुम्ही त्यांना मी तुझ्यासाठी किती ऍडजस्ट केलंय, मी तुझ्यासाठी हे बदललं, मी माझं हे करून आले, मी किंवा अरे मी पण माझ्या सवयी बदलल्या, मी मित्रांबरोबर आधी फिरायचो, मी आता तुझ्या बरोबर असतो ना. जबरदस्ती केल्यानंतर मग बोलून नका दुःख येतं. माझं म्हणणं आहे, जर तुम्हाला करायचं नसेल ना तर मग करू नका. कारण रादर you stay happy by the way you are rather than changing yourself too much unnecessarily. की म्हणजे समोरच्या व्यक्तीसाठी अननेसेसरीली चेंज होण्याची पण गरज नाहीये. तुमची पर्सनॅलिटी, तुमचा स्वभाव हा तुमचा असला पाहिजे कायम. कारण लग्नाच्या पहिल्या वर्षी ज्या व्यक्तीवर प्रेम केलंय तीच व्यक्ती लग्नाच्या शेवटच्या दिवसापर्यंत असली पाहिजे. तीच व्यक्ती किंवा त्याच व्यक्तीवर प्रेम असलं पाहिजे. वर्षाप्रमाणे व्यक्ती बदलू नाही शकत, सवयी बदलू शकतात. सो आमचं ते असतं की तू नको बदलूस, तू तुझा स्वभाव नको बदलूस, आपण सवयी बदलूया. ज्या सवयींमुळे आपल्याला त्रास होतोय ना त्या सवयी आपण बदलू. तू स्वभाव नको बदलूस. तुला माझ्यासाठी जेवण बनवता आलं पाहिजे ही कंपल्शन नाही. मला जेवण बनवता येतं, मी व्यवस्थित करेन. सेम गोज विथ मला घरातल्या सगळ्या कामं करता आलीच पाहिजेत असं नाहीये. मला जेवढं येतं तेवढी मी करतो. सो देर इज सेपरेशन इन थिंग्स. ते घर त्या आता मी ना सिंगल पॅरेंट चाइल्ड आहे. सो माझ्या आयुष्यात बाई ही कधी नव्हतीच. द फर्स्ट गर्ल इज हर अँड द लास्ट इज ऑल्सो गोइंग टू बी हर अनलेस अँड अंटिल गॉड गिफ्ट्स अस विथ द बेबी गर्ल. सो ते झालं. पण सो फॉर मी ना माझ्यासाठी आयुष्यभर बाईचं महत्व खूप जास्त होतं. कारण मला जेव्हा आई हवी होती तेव्हा ती नव्हती तिथे, जेव्हा बहीण हवी होती रक्षाबंधनाला तेव्हा ती नव्हती तिथे, जेव्हा
कुठल्याही सिच्युएशनला. सो माझं त्या बाबतीतलं माझ्या वडिलांनी केलेलं संगोपन म्हण किंवा माझ्या वडिलांनी माझं बनवलेलं पर्स्पेक्टिव्ह ना खूप वेगळं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आय नेव्हर कुड अंडरस्टँड ऑल ऑफ दिस इन माय लाईफ. दॅट्स वाय वॉट एव्हर हॅपन्ड हॅज हॅपन्ड. बट फॉर यू टू बिकम अ बेटर मॅन दॅन माय सेल्फ यू हॅव टू लर्न ऑल दिस. की ह्या केलेल्या माझ्या चुका आहेत, ह्या चुका तू नको करूस. ह्या चुका जर तू केल्यास तर तुझ्यात आणि माझ्यात फरक नाही जाणवला पाहिजे, मग तो फरक नसेल. आय वॉन्ट यू टू बी बेटर देन मी. I want you to be better with women. I want you to be better with every other person that you meet. They should remember you by your smile, your thoughts, your happiness, not because of your arrogance or not because of your पौरुषत्व. की जे उगाचच आहे ना, काय गरज नाही त्या ह्याच्या गोष्टीची. सो प्लीज बी रिमेंबर की जेव्हा जेव्हा तुझ्या आयुष्यात कधी कुठली मुलगी येईल किंवा जेव्हा जेव्हा तुझ्या आयुष्यात कधी अशी सिच्युएशन येईल जेव्हा तुला ह्या गोष्टींच्या सामोरी जावं लागेल, तेव्हा एक गोष्टीचा विचार नेहमी करशील की तू स्वतःला जेवढं बदलू शकशील आणि त्या बदलातही जर स्वतःचा आनंद शोधू शकलास तर मला असं वाटतं की यू विल ऑलवेज बी हॅपी. सो आय ट्राय टू रिमेंबर दॅट एव्हरी डे इन माय लाईफ की मी माझी एखादी गोष्ट बदलू शकतो का या व्यक्तीसाठी किंवा फॉर दॅट मॅटर्स फक्त हिच्यासाठी असं नाहीये. उद्या आपण छान बोलायला लागलो, छान मित्र झालो, मला जर तू मला एखादं सांगितलीस की रोह्या मला तुझी नाही आवडत ही एखादी गोष्ट, आय विल मेक शुअर की मी तुझ्या समोर आल्यानंतर मी तसा नाही वागणार. आय एम नॉट गोना चेंज माय सेल्फ फॉर दॅट, बट आय एम गोना चेंज दॅट वन पर्टिक्युलर थिंग इन फ्रंट ऑफ यू. वाय आय डोंट हॅव टू डू दॅट, बट यू विल फील दॅट ना. रिस्पेक्ट फॉर द रिलेशनशिप. यू विल फील द कनेक्शन. द कनेक्शन शुड बी देअर. आपलं काय होतंय, आधी टेक्नॉलॉजी नव्हती तरीही लोक कनेक्टेड होते. कारण रोज तार पत्र किंवा काही ना काहीतरी आपण ह्या सगळ्या गोष्टी करायचो. आता टेक्नॉलॉजी वाढली आहे ना, माणसांचं काय म्हणतात त्याला ह्युमनाइज कॉन्टेंट कमी झालंय. बरोबर आहे. नाव एव्हरीथिंग इज हॅपनिंग ऑन AI किंवा त्या वाल्या गोष्टींकडे आपण टेक्नॉलॉजिकली आपण जास्त बघतो. म्हणजे आपण जे बघतो ते रिलेशनशिप खरं आहे आपण हे म्हणतो. आज आपण जर बघायला गेलो तर आत्ता म्हणजे फॉर अस ऍटलिस्ट वयाच्या 30 वर्षावर आल्यानंतर कळतं ना की का वडील म्हणायचे किंवा काय आई म्हणायची लवकर उठत जा सकाळी, जास्त वेळ मिळतो काम करायला, का वेळेवर खात जा कारण ऍसिडिटी नाही होत, का सकाळी ऍटलिस्ट अर्धा तास तरी व्यायाम करत जा कारण नंतर पाठीचं दुखणं नाही होत, मग गुडघे नाही दुखत. हे नाही ऐकलं. आता जेव्हा कळतं की ह्या सगळ्या गोष्टी ऐकायला पाहिजे होत्या तर ह्या कनेक्शनला ना आत्ता सध्या एवढं महत्व राहिलेलं नाही मला असं वाटतं. सो इन्स्टेड ऑफ दॅट वी वुड ऑलवेज लाईक टू प्रमोट की हे करा. टॉक टू इच अदर, टॉक टू युअर फॅमिली, टॉक टू एनीबडी दॅट यू वॉन्ट टू टॉक. रिलेशनशिप मध्ये चांगलं असो किंवा वाईट असो किंवा जे तुम्हाला पटत शिव्या हसडा ना, 10 शिव्या द्या एकमेकांना, वाटेल ते, पण त्या क्षणाला तुमचा राग गेला पाहिजे. राग आणि स्वतःचे विचार आपण जेवढे बंद करून ठेवतो ते तेवढे जोरात बाहेर येतात, ज्यांची काहीही गरज नसते. म्हणजे तुम्ही जेवढा राग दाबून ठेवाल एखाद्या व्यक्तीबद्दल, जेव्हा तुम्ही त्याच्याशी नंतर बोलाल त्या रागामध्ये ना, तेव्हा तुम्ही त्याला 10 गोष्टी अशा बोलाल ज्या तुम्हाला खरंच बोलायच्या नव्हत्या आणि नंतर मग तुम्ही रिग्रेट कराल. आपण रिग्रेट नाही केलं पाहिजे. मग ऍटलिस्ट जे म्हणायचे लहानपणी की बोलताना 10,000 वेळा विचार करा आणि मग बोला. बरोबर. ती गोष्ट आधी स्वतः बोलून बघा की ही बरी आहे का, हे बोलल्यानंतर ह्याचे किती अर्थ निघणार आहेत किंवा ह्याचे किती अर्थांपैकी किती अर्थ बरोबर निघणार आहेत आणि चुकीचे निघणार आहेत. सो यू हॅव टू थिंक ऑल अबाउट दॅट. आणि मला असं वाटतं समटाइम्स ओल्ड स्कूल इज द न्यू स्कूल समटाइम्स. सो आय थिंक मला असं वाटतं की ज्या मुली अशा डिप्रेस्ड आहेत त्यांनी मन मोकळेपणाने बोललं पाहिजे स्वतःच्या फॅमिली. डिप्रेशन म्हणजे लग्नात किंवा बिफोर लग्न सुद्धा की बोलू शकतच नाहीये आपल्या पार्टनरशी की आपल्याला काय हवंय, कारण की तेवढा वेळच घालवलेला नाहीये. आणि अचानक जेव्हा लग्न झाल्यानंतर तू आता चेंज झालायस, तू आता चेंज झालीयस, हे जे काही शब्द येतात एका वर्षानंतर. किंवा मला आठवतंय आम्ही लग्न झाल्यानंतर मी एक व्हिडिओ टाकला होता इंस्टाग्रामवरती आणि ज्याच्यामध्ये मी रोहितला झोपेतनं उठवत होते की उठ, आणि तो जे नाटकं करतो ते मला जनरल मी असा व्हिडिओ टाकला होता. त्याच्यावरती मला बऱ्याच जणांच्या अशा निगेटिव्ह कमेंट्स आल्या की हे मला तू 3 वर्षांनी बोलून दाखव किंवा हा व्हिडिओ 3 वर्षांनी टाकून दाखव, असंच नसतं प्रत्येक वेळेस लग्न. म्हटलं माझं काल लग्न झालंय, तुम्ही मला हे आज बोलताय. म्हणजे
लोकांनाही हे जे मी म्हणलं ना की ग्रांटेड धरणं किंवा हे जे बाहेरनं विचार येतात ते खरं तर बाहेरनं येतात. माझ्या मनात एक काही विचार नव्हता, बट जेव्हा हे लोक बोलले त्यावेळेस मी विचार केला की हो का, खरंच 3 वर्षांनी असं नसतं का, कंडिशनिंग. हा म्हणजे असं नसतं का. पण मी आजही विचार करते की आजही तसंच आहे, मग लोक का बोलतात. की त्यावेळेस त्या दुसऱ्या दिवशी, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मला हे बोलण्याची गरज नव्हती. मी नवीन नवरी होते त्यावेळेस मला बोलायची गरज नव्हती की हे मला 3 वर्षांनी करून दाखव. जे की मी स्वतः जपलंय 3 वर्षांनी सुद्धा, आजही मी त्याला त्याच प्रेमाने उठवते की उठ आता निघायचंय. पण ते मी आता परत शूट करून टाकलं तर ह्या लोकांना असा प्रॉब्लेम येतो. सो हे जे लोकांचं जे बोलणं असतं ना ते बऱ्याच वेळेला मुली खूप मनावरती घेतात किंवा ते लागलेलं असतं कुठेतरी मनाला, त्यामुळे वेगवेगळे ऍक्शन्स उचलले जातात. आणि हे मला असं वाटतं की जेव्हा क्लिअर बोलणं होतं किंवा तुम्ही एक 48 तास, एक साधारण मॅक्स 1 महिना आपल्या पार्टनर बरोबर तुम्ही जास्तीत जास्त वेळ घालवता, त्यावेळेस आपल्याला कळतं की ओके आपण ह्याच्या बरोबर लग्न करू शकतो का. मुळात लग्न ही खरं तर खूप मोठी गोष्ट आहे, पण ती गोष्ट ना फक्त रीतिरिवाज, पारंपरिक गोष्टी की लग्नामध्ये हेच असतं, लग्नानंतर ह्याच गोष्टी कराव्या लागतात, ही कामं असतात, ही करणं म्हणजेच लग्न असतं, म्हणजेच तू सून आहेस, म्हणजेच तू एक बायको आहेस, असं नाहीये. प्रत्येकाच्या बाबतीत मी बायको म्हणून मी कशी असले पाहिजे हे मला उद्या माझे बाबाही येऊन नाही सांगू शकत, कारण की ह्या गोष्टी, ह्याच्या लिमिट्स मी आणि ह्यानी ठरवलेल्या आहेत. बरोबर. मला उद्या बायको म्हणून तू कशी वागली पाहिजेस, आयडियल जे काही आहे ते लोकांनी सांगावं, पण माझ्या रिलेशनशिप मध्ये काय मी पावलं उचलावी हे मला आणि माझ्या पार्टनरला माहिती. सो बेटर आपण आपल्या पार्टनरशी जेवढं कनेक्शन ठेवू किंवा जेवढं ओपन अप ठेवू की मला हे नाही आवडत आहे, मला असं वाटतं आपल्या रिलेशनशिप मध्ये हे वर्कआउट नाही होणार आहे, हे जेवढं लवकर कळेल ना तेवढं लवकर मॅरेज आणि लग्न या गोष्टीवरचा जो भीती असते ना मनातली, मला भीती नाही वाटली. एक्झॅक्टली. आय जस्ट वन मला लग्नानंतर भीती नाही वाटली टू क्लिअरिफाय दिस. माझं असं एक खूप सोपं गणित आहे. आपल्याला प्रत्येकाचं आयुष्य जरी सेम ह्याच्यातनं जन्माला आलेलं असेल तरी आपल्या प्रत्येकाची स्टोरी वेगळी, आपल्या प्रत्येकाचं लिहिलेली कथा वेगळी. त्यामुळे तुझी कथा आणि माझी कथा सेम कशी असू शकते का? तुझ्या सासूने तुला काय केले किंवा तुझ्या सुनेने तुझ्या बरोबर काय वागलंय हे मी माझ्या सासू बरोबर किंवा मी माझ्या सुने बरोबर कसं काय कम्पेअर करणार. आपल्याला ना या ज्या दंतकथा पुढे ढकलणं आहे, या दंतकथांना कुठेतरी स्टॉप लागला पाहिजे की एव्हरी मॅरेज, एव्हरी रिलेशनशिप किंवा प्रत्येक सासू सून किंवा सासरे आणि जावई हे रिलेशनशिप वेगळं आहे. प्रत्येकाचं इक्वेजन प्रत्येकाबरोबर वेगळं आहे. तुम्ही त्याला एका काय म्हणतात त्याला, म्हणजे हे हा ऑडियन्स पोल नाहीये. वी आर टॉकिंग अबाउट रिअल लाईफ, वी आर नॉट टॉकिंग अबाउट ऑडियन्स पोल की 80% यही होता है और यही होगा, असं नाही होत. तिकडे 0.1% जरी असेल ना तरी ती 0.1% ची कथा वेगळी आहे. प्रत्येकाची स्टोरी वेगळी आहे, प्रत्येकाचं नरेटिव्ह वेगळं आहे. सो मला असं वाटतं मास लेवलला, आपण आता मेट्रो सिटी सोडल्या तर मास लेवलला ना जर तू गेलीस तर मास लेवलला ह्या गोष्टी जास्त आहेत की मास लेवलला ना लग्न झाल्यानंतर माझ्या सासूने मला हे केलं, आता मी ह्याचा बदला माझ्या सुनेपासून कसा घेणार, किंवा सून, ते मला कधीच पटलं नाही. किंवा आता जर नवीन सून आली आणि जर समजा घरात 2 भावंड असतील तर मोठ्याचं लग्न झालं, मग मोठी सून आली आणि आता मग छोटी येणार आहे, तर मग मोठी सूनही त्याच हिशोबाने करायला लागते. मला असं वाटतं हे सेपरेशन निघालं पाहिजे. दिस इज, हे टिकटॅक्टो नाहीये. तुम्ही जसंच्या तसं नाही खेळत आहात लोकांबरोबर. मग जेव्हा म्हातारपणात किंवा मग जेव्हा पुढे जाऊन तुम्हाला त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा की अरे माझ्या फॅमिलीने मला कधी सपोर्टच नाही केला किंवा माझ्या इकडनं तिकडनं मला कधी हे नाहीच मिळालं, आपण इंडिव्हिज्युअली कधी बघितलंच नाही ना. वी ऑलवेज पॉइंटेड फिंगर्स ऑन एव्हरीबडी की ह्याच्यामुळे असं झालं, ह्याच्यामुळे असं झालं, ह्याच्यामुळे असं झालं. हॅव सम टाइम फॉर युअर सेल्फ. ऍटलिस्ट रात्री झोपताना 10-15 मिनिटं काय म्हणतात ते सेल्फ अनालिसिस. मला असं वाटतं सेल्फ अनालिसिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट. थोडासा स्वतःचा वेळ घालव. मला असं वाटतं पीपल शुड स्टार्ट
पुटिंग देमसेल्फ फर्स्ट अँड अदर्स लेटर. म्हणजे लोकांना काय वाटतंय ह्याच्यापेक्षा तुला काय वाटतंय. जसं आपण आत्ता पहिलं पुस्तक तू मला दिलं होतंस की तुमचं स्वतःबद्दलचं मत हे जास्त महत्वाचं आहे. हे मी का याला फील झालं, कारण मी ना ते आत्ता रिअलाइज करतोय की लोक माझ्याबद्दल काय बोलतात, आमच्या रिलेशनशिप बद्दल काय बोलतात, किंवा आम्ही कसं वागलं पाहिजे यापेक्षा ना मी स्वतःबद्दल काय विचार करतो आणि मी हिच्याबद्दल काय विचार करतो. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. या व्यतिरिक्त कोण मला येऊन माझ्या डोक्यात कोणीतरी सांगून जाणार आहे की हे असं आहे ते तसं आहे. आय एम फायटिंग माय ओन डिमन्स अँड आय शुड फाईट माय ओन डिमन्स. मी लोकांचे दुसऱ्यांचे डिमन्स घेऊन त्यांच्याशी कशाला फाईट करत असू ना. अरे हे असं होतं माहितीये का तुला, तू बरा वागा, बायकोवर कंट्रोल असला पाहिजे. का असला पाहिजे बायकोवर कंट्रोल? नाही, मला कुठेतरी आत्ता ह्या कॉन्व्हर्सेशन वरून असं वाटतंय की जिथे जिथे नात्यांमध्ये म्हणजे लग्न संस्थेमध्ये नात्यांमध्ये टेन्शन येतं ना, ते बाहेरच्यांमुळे येतं. की एक एक्सपेक्टेशन, जसं तू म्हणालास की नाही बायकोला असं ठेवायचं, तू जर का इन्फ्लुअन्स झालास तर तू तसा वागशील. करेक्ट. एक्झॅक्टली. बरेच तुमच्यामध्ये खरं तर काहीच खरं तर प्रॉब्लेम काहीच नाही, नाही. पण मला 10 मित्रांनी सांगितलं बरं का की बायकोशी असं वागायचं असतं. कारण ते 10 एक जरी बोलला ना तरी आपल्या का, डोक्यात आणि राहतं. त्याचं रिझन का, कारण 1 महिना का होईना तो जास्त राहिलाय ना तुमच्या बरोबर. बायको आत्ता आलीये, तो मित्र 1 महिना जास्त राहिलाय. अरे पण तो तुमच्या बरोबर लहानपणीपासून राहिल्या बरोबर त्यांनी बऱ्याच गोष्टी केल्या असतील की त्या सगळ्या ऐकल्यात का तुम्ही? मग ह्या कशाला ऐकताय? युअर रिलेशनशिप किंवा तुमचं जे काही कोणाही बद्दलचं असेल, माझं तर म्हणणं आहे दिस इज नॉट जस्ट अबाउट नवरा बायको, भाऊ बहीण असू देत, आई वडील असू देत, बाहेरचा कोणी इन्फ्लुएन्स करूच शकला नाही पाहिजे. मग तो तुमच्या सख्या फॅमिलीतला जरी असेल ना तरी. मला तर कधी कधी असं वाटतं की नवरा बायको मधलं नातं जे असतं किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड मधलं नातं जे असतं तिथे कुठेतरी टेन्शन आलं आणि बाहेरच्यानी इंटरव्हीन करायची परिस्थिती निर्माण झाली तर तेव्हा समजायचं की तुमच्यामध्ये काहीतरी बेसिक प्रॉब्लेम आहे, तुम्हाला तिसरा लागतोय. करेक्ट. तिसरा लागण्याची गरजच नाहीये. करेक्ट. हे तुम्ही दोघांनीच सॉल्व्ह करायचं. एक्झॅक्टली. तेवढंच इक्वेशन असतं ग. ते उगाच ओव्हर थिंक करून आपण त्या गोष्टी वेगळीकडे घेऊन जातो, त्याची खरं तर काही गरज नसते. मुळात ते नसतंच, ते आलेलं असतं कुठून तरी बाहेर ना, आणि आपण त्याच्यावर ओव्हर थिंक करत जातो ज्याची गरज नसते. आणि मला असं वाटतं की ओव्हर थिंक न करता, जसं आपण बोललो की कॉन्व्हर्सेशन केलं पाहिजे, जो मुद्दा आहे त्या मुद्द्याला हात घालून डिरेक्टली बोललं पाहिजे. घुमून फिरून मी हे म्हणते मी ते म्हणते, अहो ऐका ना, अगं ऐका ना, हे सगळं न कर. माझा हा मुद्दा आहे, मला हे नाही पटत आहे किंवा हे मला खूप जास्त आवडते, हे आपण रेग्युलरली करूयात का? एखाद्या बाईला आवडतं सारखं सारखं बाहेर जायला, मॉलमध्ये जायला, पण बाकीच्या लोकांसमोर जेव्हा नवरा म्हणतो ही काय, ही सारखीच मॉलमध्ये जाते, गरज नाहीये, इट्स ओके. कारण हे नवऱ्याचं पण म्हणणं नसतं, हे कुठून तरी आलेलं. बरोबर. हे आपण सगळ्यांसमोर बोलतो. सतत बाहेर फिरत असते. परवा मॉलमध्ये बघितलं, काय काय शॉपिंग केली, हे जे खुचपटासारखं बोलणं, ह्यानी ओव्हर थिंक आपण करत जातो आणि आपण त्याच्यावरती वेगळ्या गोष्टी बोलल्या जातात. मग त्या बाईला असं वाटतं अरे बापरे, सगळ्यांसमोर मला बोलले, बरोबर ठीक आहे. मग ते डिप्रेशन, मग सप्रेशन, मग सगळ्या गोष्टी एकत्र वाढत जातात. हे सगळं सॅच्युरेशन येतं. फक्त मुद्दा हा आहे की टॉक, जो काही मुद्दा आहे तो शांतपणे स्पष्टपणे समोरच्याला कळवा, जे काही तुम्हाला म्हणायचे. मग या ज्या काही लग्नातल्या ज्या गोष्टी आम्हाला बाहेरनं पण विचारल्या जातात की तुमच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही का ग वगैरे, असं नाही होत असा काही प्रॉब्लेम. माझं असं होतं की शांतपणे विचारायची हिंमतच कशी होती मुळात. तुमच्यात काय नाही आहे प्रॉब्लेम का असायला पाहिजे, तुमचं कसं चाललंय, बरं चाललंय का, हे तरी विचार की. तुमच्यात काय प्रॉब्लेम, तुम्हाला आम्ही काय करतो, आम्ही विचारतच नाही. आम्ही म्हणतो नाही आमच्यात नाही, तुमच्यात काय प्रॉब्लेम. आम्ही पहिले त्यांनाच विचारतो तुमच्यात काय प्रॉब्लेम, तुमचं काय चालू आहे का, तुला काही हवंय का मदत, माझं बरं चालू आहे व्यवस्थित, तू बोल तुझं काय चालू आहे. But basic, and just for all the boys, I would like to say something, which is just for the relationship part किंवा ह्याच्यासाठी, always remember, जेव्हा तुम्ही लग्न करताय तेव्हा एक व्यक्ती, तिचं घर, तिचे वडील, तिने आयुष्यात पहिल्या ज्या व्यक्तीला तिचा हिरो मानलेला आहे त्या व्यक्तीला सोडून ती तिचं अख्खं आयुष्य तुमच्या वर टाकते, ती तुमच्या भरोशावर येते. सो यू शुड ऑलवेज रिस्पेक्ट दॅट. कारण तिच्या वडिलांनी जर तिला रिस्ट्रिक्शन नाही टाकले तर म्हणजे अल्टिमेटली आपण कोणाशी भांडण करत असतो तर आपण काय म्हणतो की
आम्ही कोणाच्या बापाला नाही घाबरत, आपण हे बरोबर. म्हणतो ना. हां. सो सिम्पल गोष्ट आहे, जर तिच्या वडिलांनी तिच्या बापाने जर तिला कधी रिस्ट्रिक्शन नाही हां. दिलंय तर तू कोण आहेस रिस्ट्रिक्शन देणार? हम्म. किंवा यू हॅव नो प्लेस टू से दिस की तू हे नाही करायचंस किंवा तू ते नाही करायचं. मला असं वाटतं की एव्हरी वन शुड अंडरस्टँड द पर्सनल स्पेस फर्स्ट. हम्म. जेव्हा तुम्ही पर्सनल स्पेस पहिलेच माहिती करून घेता ना, तेव्हा तुम्हाला नंतर रिलेशनशिपमध्ये हे बोलायची गरज नाही पडत की ऐक ना, मला जरा स्पेस हवी, थोडं लांब राहू. तुम्ही डे वन पासून जेव्हा ही स्पेस म्हणून चालताना तेव्हा तुम्हाला कळलेलं असतं ऑलरेडी की ओके, ही हिची स्पेस आहे, हिला ही एवढी दिली पाहिजे, ही ह्याची स्पेस आहे, ही ह्याला एवढी दिली पाहिजे. vice versa. तो जे काय म्हणतो. त्याच्यानंतर भांडणच होत नाहीत किंवा भांडणं होण्याची कारणं कमी कारणं कमी होतात. आय गेस द स्पेस or whatever Gen Z people are calling it right now is मला असं वाटतं की everything and every relationship should have a base of friendship first, because without the friendship and respect, like you should feel proud about somebody or your partner if he is doing something great or he is doing something new. It doesn't have to be great. If it is something which is new and if they are doing it out of their comfort zone na, you are their cheerleader. You have to be their cheerleader. कारण एखादी गोष्ट जर मी कधीच नाही केली आहे आणि मी जर पहिल्यांदा करतोय आणि जर ही मला हे म्हणाली की तुला वाटतंय ना हे होईल बरोबर, तर माझा कॉन्फिडन्स कधीच नाही येणार. पण ती जर हे म्हणाली बाप होतंय रे, मस्त होतंय, तू छान करतोय, व्यवस्थित करतोय, गंडेल पहिलं, दुसरं गंडेल, पण ऍटलिस्ट तिसऱ्यापासून आपण थोड्याशा रुळावर आणू गोष्टी. सो मला असं वाटतं की यू शुड ऑलवेज बी द चीअर लीडर फॉर इच अदर इन रिलेशनशिप. आणि कॉन्व्हर्सेशन मेन पार्ट, कम्युनिकेशन तो होना चाहिए बाबा. सो तुम्ही कधी पहिली आवृत्ती बाहेर काढताय? कशाची? हे पुस्तक जे तुम्ही आता लिहिताय रिलेशनशिप. अरे नाही, मला असं अरे वाटतं कारण त्या पुस्तकाची आमच्या जनरेशनला गरज आहे. तुम्ही खरंच खूप सॉर्टेड आहात. Try थिंकिंग to. अबाउट वी ट्राय We try टू to. वी थिंक लॉट ऑफ दिस की कुठे गोष्टी सुरळीत आपण करू शकतो, कुठे खरं गरज तर नाहीये. सोप्या मला असं वाटतं- असतात, हा. खरं तर सोप्या असतात, आपण त्या कठीण खूप करतो. कठीण करतो. मी जसं म्हणलं ना की ओव्हर थिंक करतो, लोक बोलतात त्याचा एक्स्ट्रा आपण विचार करतो आणि मग नंतर आपण तसेच आपल्या पार्टनरशी बोलत जातो, ज्याची काहीच गरज नाहीये. आपलं खूप सॉर्टेड असतं, गोष्टी मध्ये मध्ये येतात, त्या साईडला कशा करायच्या ते आपल्याला फक्त बरोबर. कळलं पाहिजे. दॅट्स द सीमा. मज्जा आली, खूप Different. मजा आली. Thank you so आणि much. Means a lot. मला नेहमीच तुमच्या पिढीबरोबर इंटरॅक्ट करायला खूप आवडतं, कारण मला नेहमी नवीन काहीतरी शिकायला मिळतं. आणि मला त्यात अजिबात लाज वाटत नाही की अरे ही गोष्ट तर मला माहितीच नव्हती, हे करून बघायला पाहिजे. किंवा आज जे काय तुम्ही रिलेशनशिप बद्दल एवढं बोललात ते मला इतकं छान वाटतं की मला असं वाटतं की अरे मी उगाच प्रेशर घेतो. ते खरं तर प्रेशर घेण्यासारखं काहीच नाहीये. करेक्ट. इट इज व्हेरी सिम्पल. आणि अनलाईकली खूप साऱ्या टिप्स देऊन गेलात तुम्ही. आय होप त्या येतील कुठेतरी I hope. लाईफ मध्ये कामाला. आमचं ना, वी आर दोज काइंड ऑफ पीपल हु ऑलवेज वॉन्ट टू सी पीपल स्माइलिंग. नाही. हॅपी. सो आमच्या आजूबाजूला असलेला प्रत्येक व्यक्ती हा एक ऍटलिस्ट स्माइल घेऊन गेला पाहिजे किंवा स्माइल घेऊन आपल्या समोर आला पाहिजे. वा. म्हणजे जर आमच्या समोर कोणीही असं वगैरे आलं ना, तर आम्ही त्याला विचारतो काय झालं, काय प्रॉब्लेम आहे, बोल बाबा, काहीतरी बोल. कारण काय नाही, दिस इज नॉट जस्ट अबाउट रिलेशनशिप. कॉन्व्हर्सेशन नीड्स टू हॅपन एव्हरीवेअर. वा. कारण फॉर मी तरी ॲटलिस्ट आय हॅव लॉस्ट मेनी ऑफ माय फ्रेंड्स जस्ट बिकॉज दे कुड नॉट हॅव अ कॉन्व्हर्सेशन विथ इच अदर. दे फेल्ट डिप्रेस्ड, दे फेल्ट लाईक एंडिंग देअर लाईफ. सो आम्ही त्या झोन मधनं ना खूप वेगळ्या पद्धतीने बाहेर आलो. आणि आमचं असं होतं की यार पीपल शुड टॉक टू इच अदर. काय आहे यार, अशी कुठलीच गोष्ट नाहीये जगात जी तुम्ही बोलून sort एकमेकांशी नाही. बोलून नाही सॉर्ट करू शकत. वेदर इट तुमचं ते रिलेशनशिप असू दे, तुमच्या पार्टनर बरोबर तुमचे आई वडील असू देत. 10 दिवस झाले असतील का, 10 दिवसांपूर्वी मी माझ्या वडिलांना एखाद्या 15 वर्षाआधी केलेल्या चुकीबद्दल सॉरी म्हणालो. कारण मला त्याची गिल्ट आली की माझं असं झालं की मी खूप वर्ष झाले हे कोंडून ठेवलं. आपण बोलूया यांच्याशी, आपण बोलून टाकूया.
त्यांच्याशी बोललो, त्याच्यानंतर मला जाणवलं की अरे हा तर मुद्दाच वेगळा होता. जे मला वाटत होतं की माझी चूक आहे आणि गिल्ट आहे, ते ऍक्च्युली तसं नव्हतंच नव्हतं. काही. ते त्यांच्या बाबांनी साईडने काहीतरी वेगळं वेगळं होतं, त्यांनी त्यांचं वेगळंच सांगितलं. होतं. सो माझं असं झालं की अरे हा पॉइंट मला लक्षातच नाही. हा. बट ऍटलीस्ट आय एम हॅपी नाव दॅट आय डोंट हॅव एनी रिग्रेट विथ माय फॅमिली. वा. की मी कुठलीच गोष्ट अशी नाहीये की मी जी केली आणि मला ज्याच्याबद्दल वाईट वाटलं किंवा असं अरे आपण हे काहीतरी करूया. देर शुड नॉट बी एनी रिग्रेट्स. जर रिग्रेट असला ना तर कडूत्व वाढत जातं. सो इन्स्टेड ऑफ रिग्रेट लेट्स ट्राय टू शिव्या घाला एकमेकांना तोंडावर. नाही पटत तू माझ्याशी बोलू नकोस, मी तुझ्याशी बोलणार नाही. फार फार तर काय होईल 6 महिने तुम्ही बोलणार नाही एकमेकांशी. 6 महिन्यानंतर लागली ना माझी गरज असं करून कोणी ना कोणीतरी येणारच आहे बरोबर. सो इट इज ऑलवेज गोइंग टू हॅपन लाईक दिस. ग्रजेस आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी वेळच नाहीये. ऍटलिस्ट त्या 3 वर्षात लॉकडाऊनच्या आम्हाला हे तरी कळलं की आयुष्य आणि माणसं फार झपकन निघून जातात आपल्या आयुष्यात. सो देर इज नो पॉइंट अँड नो काय म्हणतात त्याला लॉजिक इन कीपिंग ग्रजेस. ग्रजेस ठेवण्यापेक्षा एकमेकांबरोबर अबोला आणि हे सगळं ठेवण्यापेक्षा बोला यार एकमेकांशी आणि मोकळं करा. म्हणजे मला खरंच आठवतं, मी मगाशी जो एक मुद्दा बोलणार होते की लॉकडाऊन मध्ये जे मी म्हणलं की इंडस्ट्रीमध्येच आम्हाला लोक म्हणत होते. सो लॉकडाऊन मध्ये जेव्हा आम्हाला दोघांनाही कोविड झाला त्यावेळेस लोक आम्हाला हे म्हणत होते, अच्छा हिला झाला ना मग ह्याला होणारच, का नाही होणार ह्याला कोविड. दोघांना घरी एकत्र ठेवल्यानंतर असंच होतं. जसं की कोविड सारख्या गोष्टीला आता जगात काय आता चालू तुमच्यापैकी आहे. कोण तुम्हाला हॉस्पिटलला घेऊन जाणार. आता दोघे इकडे आहेत. वेगळे राहिला असतात तर एकाने मदत केली असती. एकाने तरी मदत केली असती ना, मग वेगळं असं तुला कळतंय का, तुम्हाला कळतंय का की काय काइंड ऑफ निगेटिव्हिटी आहे ही. एकतर त्या रोगावरची लस माहिती नाही, हो, आम्ही तो तर रोग बरा होईल की नाही माहिती नाही. इकडे आम्ही 10-11 दिवस एकमेकांशी याच्यावर बोलतोय की चल गुड नाईट, उद्या सकाळी उद्याचा उठू की नाही दिवस माहिती दिसतोय नाही, की नाही माहिती नाही, या लेवल वास वरती आम्ही येत बोलतोय. नाहीये, चव येत नाहीये, माहिती कधीच घडलं नाही आपल्या आयुष्यात आपल्या बरोबर हे असं. आणि तिथे लोक हे पीपल आर म्हणतात ट्राइंग टू गेट. सो त्यामुळे आमचं असं झालंय की आता ना आम्ही मी तरी माझ्यासमोर जर कोणी उद्धटपणे बोलायला लागला तर मी त्याला त्या ठिकाणी उत्तर देतो. माझं झालं हे बघ मी सेलिब्रिटी आहे वगैरे सगळ्या गोष्टी नंतर घरी, पण त्याआधी मी एक व्यक्ती आहे. तू मला दुखावू शकत नाहीस. मी तुला दुखावलंय का? नाही. डोंट हर्ट ह्युमन सेंटिमेंट्स जस्ट बिकॉज यू फील दॅट अरे ही लोक तर मोठी लोक आहेत, सेलिब्रिटीज आहेत, त्यांना काही बोललं तरी काय फरक पडेल. असं नाही. खूप येतोय आवाज. हा एवढाच जो आवाज आहे ना तो तुम्ही करता माहिती का कधी मध्ये मध्ये नाही. बट मला कमी झालंय तर आय कॅन से दिस की मला असं वाटतं की सेलिब्रिटीज आर ऑल्सो ह्युमन फर्स्ट. सो दे ऑल्सो हॅव सम काइंड ऑफ इमोशन्स और सम काइंड ऑफ फीलिंग्स related to their work. Whatever they do, even if it's a small scale thing or big scale things, they have put their heart out into it. एक सिनेमा जेव्हा घडतो तेव्हा 600 माणसांची घरं चालतात त्या सिनेमावर. तो सिनेमा चांगला असू देत वाईट असू देत. सो मला असं वाटतं की वॉट एव्हर इट इज वी ऑलवेज ट्राय टू डू एंटरटेन यू विथ ऑल आवर हार्ट्स. इफ यू डू नॉट लाईक इट इट्स फाईन. यू डोंट हॅव टू be so loud about it. We also get sometimes की आम्ही कुठली कामं मनापासून केली आहेत, कुठली कामं ओके केली आहेत. सो मला असं वाटतं आणि त्या वेळेच्या गरजा आपल्या त्यांना नसतात माहिती की कुठच्या गरजेपोटी एखादं काम आपण घेतलेलं असतं. करेक्ट. मला असं वाटतं की हल्ली जे ट्रोलिंग वाढलंय, जे सगळे सेलिब्रिटीज सध्या बोलतायत त्यांच्या सोशल मीडियावरनं की ट्रोलिंग कमी करा, कारण की त्याचा परिणाम होतो. त्याचा परिणाम नक्की होतो. कुठलाही सेलिब्रिटी कितीही का मोठा असे ना आणि कितीही का म्हणत असे ना की नाही आम्हाला काही फरक पडत नाही, लोक काहीही म्हणतात आणि हे ते सगळं बरोबर आहे, पण आम्ही प्रेमही तुमच्याकडनंच एक्सपेक्ट करतो. सो तुमच्याकडनं निंदाही हवी आहे, नक्कीच हवी आहे, पण एवढंही ट्रोल करू नका एखाद्या माणसाला की ते इतकं मनापासून पोहोचेल. आणि मी स्वतः बघतीये बरेच जण सुसायडल थॉट्स घेऊन येतात याच्यामध्ये. Many artists are suffering from this because people are trolling them like anything. म्हणजे कुठलाही कंटेंट एखाद्या सेलिब्रिटीच्या प्रोफाईलवरनं जात असताना त्या व्यक्तीला माहिती असतं की आपण काय कंटेंट टाकतोय. त्याच्यामुळे ही इज ऑलरेडी अवेअर ऑफ व्हॉट
थिंग्स आर कमिंग टू बरोबर. लाईफ, त्याचे result काय असणार आहेत. रिझल्ट हा, ह्याचा हा. काय परिणाम काय होऊ हा, शकतो हा. हे सगळं माहिती असतं. हा. त्याच्यावरती तुम्ही टोचून टोचून त्या गोष्टीला ट्रोल करता. त्या गोष्टीचा मनावर प्रत्येक जण हा माणूस असतो आणि माणसाचं हृदय खूप नाजूक असतं. सो त्या हृदयावरती जर थोडाफार जरी परिणाम झाला ना तर प्रत्येकाचं पर्सनल लाईफ सुद्धा डिस्टर्ब होतं. बरोबर. सो आय थिंक आपण correct. एक जाणकार नागरिक म्हणून आपण ह्या गोष्टी एकमेकांना हेल्प करून पुढे जाऊयात असं मला वाटतं. या जनरेशन वाईज सुद्धा मला सांगायचंय की थांबवा, थोडं कमी करा, चालेल निंदा करा, पण इतक्या टोकाला जाऊन नका करू की एखादा माणूस सुसायडल थॉट्स घेऊन येईल. सो आय थिंक आपण ह्या मार्फत मला हे सांगावंसं वाटेल की थोडं आपण कंट्रोल करूया, थोडं एकमेकांच्या आयुष्यात जे टोचून बोलणं असतं कंट्रोल करण्यापेक्षा जरा Control कमी नाही करू लक्ष दिलं शकत. तरीही चालेल. हा? जरा कमी लक्ष दिलं तरीही चालेल. एवढं लक्ष द्यायची गरज नाही, बाकीची पण कामं असतील आपल्या आपल्या असतीलच ना आयुष्यात तुम्हाला? बरोबर आहे. करायला. त्यामुळे तीही आपण करूयाच. त्या व्यतिरिक्त प्रत्येकाचं ट्रोलिंग आपापलं एक करत काम राहा. असतं. एक लाईट आहे बघा, लाईट ट्रोलिंग इज ऑलवेज अंडरस्टँड फन. ऑन लुक्स की अरे आज कसं दिसतंय, याची हे बरोबर नाही दिसत. मेकिंग पर्सनल कॉमेंट्स ऑन समबडीज लाईफ और समबडीज फॅमिली इज समथिंग विच आय गेस नॉट एक्सेप्टेबल. हे आमच्या बरोबर नाही घडलंय, पण बऱ्याच आमच्या जवळच्या व्यक्तींबरोबर अच्छा. घडलंय. बरं. सो आणि बरेच असे केसेस आम्ही बघतोय आता की सध्या. ज्यांच्यामुळे हा प्रॉब्लेम येऊ शकतो पुढे किंवा काहीतरी होतात. आमचे मित्र कित्येक वेळेला डिप्रेशन मध्ये गेले जे परतच नाही आले. म्हणजे आमचे मित्र असे आहेत की त्यांचं गाणं इतकं सुंदर आहे, परत त्यांचं यायला नाही, म्युझिक त्यांना एवढं careerच सुंदर करायचं आहे, नाही पण आता. ते ट्रोल करतील लोक मला म्हणून ते टाकत नाहीत त्यांना आता गाणं. करायचंच नाहीये, त्यांना careerच गाणंच करायचं नाहीये. नाही. त्यांचं असं म्हणणे जाऊ दे आता, येतं तेवढं करतो, नाहीतर नाही परत. लोक शिव्या घालतील म्हणून मागे राहतात. काय होईल ना, आय गेस एव्हरीबडी हॅज अ ग्रेट पॉवर विथ देअर फोन इन देम. यूज इट वाईजली. बिकॉज मला असं वाटतं यू गाईज आर like you guys have that power to end somebody's career or to give somebody a boost. You guys are doing great job with making talented people famous through social media, internet, but at the same time you guys are making talented people look like a moron. So that thing should be corrected itself. And I'm so sorry that I'm saying it very harshly. But sorry, reality is harsher than what you think. We are have facing lost some it. friends, Yeah. and we have lost some good ones with us just because of these things. So I'm so sorry. I cannot just talk a little more politely, but I will just say this: that do not stop trolling, but think before you troll somebody. Think before you talk. Or just think how much you should troll. वाव, बाप झाली मुलाखत. बाप हे भारी. बाप बाप रो. बाप झाली, बाप झाली. बाप 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 तर झाली. मज्जा आली मला सुद्धा, मज्जा आली मला. आणि आय एम व्हेरी शुअर मला जेवढी मजा आली आहे या पोरांबरोबर बोलायला आत्ता, तुम्हाला सुद्धा ही मुलाखत बघताना तेवढीच मजा आली असेल. तेव्हा तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत राहा दिल के करीब, अगं आणि अहो.